दंडवत प्रणाम। उद्धराया दुःखी जीवा झाला अवतार, करोनिया पावन पतिता नेई भव पार। देऊनिया अभयदासा करी परिहार, राहुळांच्या पायी झाले धन्य गंगा तीर। राहुळांच्या पायी झाले धन्य गंगा तीर। सर्व प्रकारचे सेवादास्य करण्यासाठी कायम तत्पर आणि कार्यकुशल वयोवृद्ध तपस्विनी माता महानुभाव पंथाचे पहिले आचार्य श्री नागदेवाचार्य यांच्या आई, ज्यांना दोन्ही देवांचे सन्निधान लाभले, अशा या भाग्यवान भक्ताला सर्वज्ञांनी खास करून श्री प्रभुबाबांच्या सेवेसाठी पाठवले होते, ज्यांना श्री प्रभुबाबांची सर्व सेवा करण्याचा अधिकार सर्वज्ञांकडून प्राप्त झाला होता। अशी माता की जिला सर्वज्ञांची दृष्ट काढण्याचे भाग्य लाभले होते। परमेश्वराची सेवादास्य करत असताना आपल्याकडून काही चूक झाली तर त्यांचे दुःख करणाऱ्या, मनाने कोमल हृदयाच्या, वयाने 80 ते 90 असे वर्ष असणाऱ्या वयोवृद्ध वृद्धबाईसा, सर्वज्ञांनी वृद्धबाईचे असे प्रसादिक नामकरण केले होते, तर श्री प्रभूंनी खोडी असे नामकरण केले होते। अशा या भाग्यवान भक्ताला देवानेच देव दिला होता। या माऊलीचे पंथावर अनेक उपकार आहेत, जर त्या नसत्या तर आज हा पंथ आपणाला दृष्टीस दिसला नसता। अशा भक्ताच्या सेवादास्यामुळे राहुळांनाच भक्ताचा देव व्हावा लागले। परमेश्वर अशा भक्ताव्यतिरिक्त दुसऱ्या कोणाकडूनही पाणीसुद्धा स्वीकार करत नव्हते। ज्या भक्ताला परमेश्वराने स्वतः नवीन वस्त्र दिले, असे हे वस्त्र विधात्याची सेवाच की, या भक्ताचे परमेश्वराने तिन्ही ताप दूर केले होते। अशा या थोर भक्ताच्या पूजेचा स्वीकार दोन्ही अवतारांनी स्वीकार केलेला होता। जो भक्त निष्काम परमेश्वराची भक्ती करतो, परमेश्वरावर परमप्रेम करतो, देव माझा व मी देवाचा या वचनाचे तंतोतंत पालन करतो, अशा या भाग्यवान स्त्रीभक्त महानुभाव पंथाची माय माऊली अनुसरलेली तपस्विनी आबाईसा यांचे जीवनचरित्र आज आपण श्रवण करणार आहोत। मंडळी, जीवनचरित्र या भागामध्ये आपण महानुभाव पंथातील थोर भक्त, त्यांचा परिचय, त्यांच्या वेधाला, बोधाला व अनुसरणाला कारण कोण आहेत, त्यांना कशा प्रकारे परमेश्वराने घडवलेले आहे, मडवलेले आहे व अनुसरण योग्य केलेले आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहत असतो। तसेच त्यांच्या कार्याचा आढावासुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। आबे आबाईसा, प्रसादिक नाव वृद्धबाईसा, पतीचे नाव माधव भट। माधव भट व आबाईसा या दाम्पत्याला सारंग पाणी भट, नागदेव, वैजोबा, कान्होबा व उमाईसा अशी त्यांना अपत्य होती। त्यांचे गाव आहे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील पुरी, म्हणजेच आजचे पांढरी हे गाव। आबाईसा या पंथाचे पहिले आचार्य श्री नागदेवाचार्य यांच्या मायमाऊली, त्यांच्या आई महादाईसा यांच्या चुलत्या आकोसा, सामकोसा, गंगाईसा या त्यांच्या सख्या बहिणी होत्या। मंडळी, आबाईसाचा वडील मुलगा सारंगपाणी छोटासा व्यापार करीत होता। एक वेळेस व्यापारानिमित्त बाहेरगावी गेला होता। तेथे चोरांनी त्याचा घात केला। लहान भाऊ नागदेव यांना त्यांचे हे दुःख सहन न झाल्याने
बदला घेण्यासाठी लूटमार करू लागले. त्यामुळे साहजिकच शेजारी आबाईसाला नावे ठेवू लागली. संसाराची राखरांगोळी झालीच, पण आत्म्याची होऊ नये म्हणून त्यांनी संन्यास घेण्याचे ठरवले. रामसगावला येऊन सिद्धनायकाच्या देवळाजवळ एक छोटीशी पर्णकुटी, लहानशी पर्णकुटिका बांधून बालवयात विधवा झालेली मुलगी उमाईसा व पुतणी महादाईसा यांच्यासोबत राहू लागली. त्या तेथे कृष्णचंद्रायन व्रत करीत होत्या. त्यांच्या वेधाला कारण आहेत ते म्हणजे दादोस. रामसगावलाच त्यांची भेट दादोस यांच्याशी झाली. दादोसांनी सर्वज्ञांकडून काही ज्ञान मागून घेतले होते व त्या ज्ञानाच्या भरावर ते दुसऱ्या जीवाला ज्ञान देत होते. त्यांच्या याच ज्ञानामुळे ते आबाईसाला भागवत कथा सांगत असल्यामुळे त्यांना स्थित्यानंद झाला होता. मंडळी, विचार करण्यासारखी गोष्ट आहे की दादोसांनी विधात्याकडून ज्ञान घेऊन जर दुसऱ्याला दिले तर त्या तिसऱ्या व्यक्तीला, तिसऱ्या जीवाला आनंद मिळतो. तर जेव्हा साक्षात परमेश्वर स्वयं ब्रह्मज्ञान निरूपण करतील तेव्हा त्याचे गोमटे किती असणार आहे. एके दिवशी दादोस उमाईसा महादाईसा यांना काही देवाधर्माच्या कथा सांगत होते. तेव्हा त्याच वेळेस भटोबास आई बहिणीची विचारपूस करण्यासाठी त्या पर्णकुटीत आले. येऊन पाहतात तर काय, पर्णकुटीच्या बाहेर परपुरुषाचे पादत्राणे पाहिले. ते पाहून त्यांना क्रोध आला. मग त्यांनी पर्णकुटिकेत वाकून पाहिले तर त्यांना दादोस, महादाईसा व उमाईसा दिसल्या. भटोबासांनी रागाने त्यांची पादत्राणे तलवारीच्या टोकाने भिरकावून दिली. त्यांचा अवतार हा मोकळा कासोटा, आडवी वेणी, खांद्यावर नंगी तलवार असा होता. भटोबासांचा हा रुद्रावतार पाहून दादोस घाबरले. दादोस घाबरून उठून आपले साहित्य घेऊन घाबरून जाऊन पर्णकुटिकेच्या मागे असलेल्या वडाच्या झाडाखाली सावलीत जाऊन बसले. उमाईसा व महादाईसा भटोबासांना पाहून पळून गेल्या. भटोबासांनी त्यांची आई आबाईसा यांना ओरडले. येथे परपुरुषांना प्रवेश कसा, असा त्यांनी तिला प्रश्न विचारला. तेव्हा आबाईसा त्यांना समजावतात की असे बरळू नकोस नागदया, या पुरुषापासून आम्हाला आनंद मिळतो. तेव्हा भटोबास घाण बोलतात. तेव्हा आबाईसा त्यांना म्हणतात की असे तोंडाने बोलून पाप करू नकोस. हे महात्मे फार चांगले आहेत. त्यांना मी जेवणाचा दंडवत घातला होता. त्यांच्यासाठी स्वयंपाक केला आहे. जेवणाच्या भांड्यावरून उठवल्यावर आयुष्य कमी होते. तेव्हा भटोबासांचा राग शांत झाला. मग ते आपल्या आईला विचारतात की जर मी आता यांना बोलावले तर ते येतील का? तेव्हा आबाईसा म्हणाल्या, येतील. तेव्हा भटोबास म्हणतात की पाहतोच मी. जर ते खरेच महात्मे असतील तर बोलवल्यावर येतील. मग भटोबासांनी दादोसांना जेवण्यासाठी बोलावून आणले. येताना त्यांची जी पादत्राणे फेकून दिली होती ती पादत्राणे भटांनी उचलून आपल्या हातात घेतली. मग दादोस व भटोबास एका पंक्तीला जेवले. आबाईसा व सर्वज्ञांची पहिली भेट झाली ती म्हणजे सिन्नर या स्थानी. निमित्त आहेत दादोस. दादोस भटोबास उमाईसा महादाईसा साडेगावला गेले. तेथून यल्लमभट यांना घेऊन बळेग्रामला आले. तेथून दायंबा चांगदेवभट यांना सोबत घेऊन सर्वज्ञांच्या दर्शनाला आले. सर्वज्ञांचे वास्तव्य सिन्नरला भिलमठात होते. तेव्हा दादोस व भटोबास पूजेचे साहित्य जसे पान, सुपाऱ्या, नारळ, फळे, फुले आणण्यासाठी बाजारात गेले. साहित्य आणून मग सर्वज्ञांच्या दर्शनासाठी आले. आबाईसा वयाने मोठ्या होत्या. तेव्हा त्या सर्वांना उठण्याचे बसण्याचे शिकवत होत्या. हे पाहून
सर्वज्ञांनी वृद्ध बाईसा असे त्यांचे प्रसादिक नाव ठेवले. या स्थानावर आबाईसा यांना सर्वज्ञांच्या ठाई दवना पर्व करण्याचे भाग्य लाभले. बीड या स्थानी आबाईसा, दादोस, भटोबास, बाईसा, उपाध्ये, चांगदेव भट, परसनायक, पद्मनाभी, सौभागा, दायंबा या सर्वांनी सर्वज्ञांना पविते पर्व अर्पण केलेले होते. पुढचा प्रसंग आहे पारणा इता बाईया आलिया मा. एकादशीचा दिवस होता. सर्वज्ञांनी सौभागाला आबाईसाला केळी खाण्यासाठी विचारले, पण आबाईसाने जीजी मी 12 महिने एकादशीचा उपवास करते, मी नाही खात जी, म्हणून केळे खाल्ले नाहीत. पण त्याच रात्री त्या झोपण्यासाठी बीड या गावात एका ब्राह्मणाच्या घरी गेल्या. त्या ब्राह्मणाच्या घरातील सगळेजण जागरणाला बाहेर गेले होते. त्यांच्या घरी आबाईसा व उमाईसा या दोघीच झोपल्या होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास आबाईसाला भूक लागली. झोप मोडून गेली, पुन्हा झोप येईना. तेव्हा आबाईसाने उमाईसाला उठवले, उमे उमे उठ. मग उमाईसा उठली. आबाईसा म्हणाल्या, उमे इतुकी मिया एकवते केली, एकादशी केलिया परी ऐसी भूक कठी लागली नाही. म्हणजेच आजपर्यंत दिवसा काही न खाता रात्री एक वेळ जेवण करून एवढे उपवास केले. एकादशी केल्या, दिवसभर अन्न पाण्याचा उपवास केला, पण अशी भूक कधीच लागली नाही. मग त्या घरात कोणीच नव्हते. आबाईसा व उमाईसा त्यांच्या स्वयंपाकघरात जाऊन आपण स्वतःहून मूठभर भात, मातीच्या भांड्यातील 2 चमचे भाजी स्वतः घेतली. एवढे खाऊन पाणी पिली व येऊन परत झोपली. थोड्या वेळानंतर उमाईसा उठली. तिने आबाईसाला उठवले. जशी आबाईसाला भूक लागली होती तशीच उमाईसाला सुद्धा भूक लागली होती. उमाईसा स्वयंपाकघरात गेली. मूठभर भात व 2 चमचे भाजी घेतली, खाल्ली, पाणी प्यायली व येऊन झोपली. मायलेकी दोन्ही सकाळी उठल्या व सर्वज्ञांच्या दर्शनाला आल्या. तेव्हा सर्वज्ञ श्रीमुख धुवत होते. त्यांना पाहून स्वामी म्हणाले, पारणे सोडणाऱ्या बाया आल्या. तेव्हा त्या म्हणाल्या, जीजी. त्यांनी सर्वज्ञांना दंडवते घातले, श्रीचरणास लागल्या आणि घडलेला सर्व वृत्तांत स्वामींना सांगितला. तेव्हा त्या स्वामीला विचारतात की जीजी, आम्ही रात्री त्यांचे पदार्थ न विचारता घेतले, तर आम्हाला काही दोष लागला काय? स्वामी म्हणतात, बाई, अशा वेळी थोडेफार घेतले तर तितका दोष नाही, पण थोडाफार दोष लागतोच. जीवाला भुकेचा त्रास होत असेल तर भूक शमेल इतके घ्यायला काही हरकत नाही. मंडळी पहा, कशी विधात्याची लीळा आहे. सर्वज्ञ त्या दोघींना आपल्या श्रीकराने खाण्यासाठी केळे देत होती, पण त्यांनी एकादश आहे म्हणून ती केळी सर्वज्ञांकडून घेतली नाहीत आणि रात्री त्यांना जोराची भूक लागते तेव्हा त्यांना व्रत उपवास तोडून न विचारता तेथील अन्न खावे लागते. पुढचा प्रसंग आहे आबाईसा अनंतू निरोपण. अनंत व्रताचा दिवस होता. आबाईसाने रेशमाचा अनंतू केला. व्रतामध्ये वापरावयाचा अन्नाचा उपहार केला. उत्तम प्रकारचे पूजा साहित्य आणले. सर्वज्ञांची उत्तम पुष्पांनी साष्टांगी पूजा केली. सर्वज्ञांच्या श्रीचरणावर अनंतू ठेवला. मग श्रीचरणास लागली. सर्वज्ञांनी अनंत हाती घेतला. त्याचे निरीक्षण केले. त्या धाग्याचे एक टोक एका श्रीकरामध्ये धरले व दुसरे टोक दुसऱ्या श्रीकराने धरले आणि आबाईसाला विचारले, बाई, हे काय? आबाईसा म्हणाल्या, जीजी, हा अनंतू. तेव्हा सर्वज्ञ म्हणाले, बाई, अनंतू काय सुताचा? अनंतू काही एवढा?
16 तातूंचा 14 गाठींचा याची 21 सेवटू इवती 21 सेवटू इवती. बाई अंतू नाही तो अनंतू अनंतू तो अनंतू की. सर्वज्ञ म्हणाले, बाई अनंतू काय 16 धाग्याचा 14 गाठी दिलेला, त्याचे एक शेवट इकडे व दुसरे शेवट तिकडे, ज्याचा अंत लागत नाही तो अनंतू की. रान जोगेश्वरीला सर्वज्ञांनी आबाईसांचा तूप व पुऱ्या या उपहाराचा स्वीकार केलेला होता. आबाईसा दिढी उतरणे. लीळा आहे बीड येथे. महालक्ष्मीच्या देवळात सणानिमित्त यात्रा भरली होती. देवतेच्या दर्शनाला खूप लोक आली होती. तेव्हा सर्वज्ञ देवळातच बसलेले होते. तेव्हा लोकांनी सर्वज्ञांच्या दर्शनाला खूप गर्दी केली. तेव्हा सर्वज्ञांनी दिढीची प्रवृत्ती स्वीकारली, म्हणजेच दृष्टीची इच्छा स्वीकारली. सर्वज्ञांचे श्रीमुख सुकून गेले, डोळे लालबुंद झाले. हे पाहून आबाईसा बाईसाला म्हणाल्या, सर्वज्ञांना दृष्ट लागली आहे. तेव्हा बाईसांनी आबाईसाला दृष्ट काढण्यासाठी सांगितले. तेव्हा आबाईसा या मातेने सात घरची कुहुटी म्हणजे नासके पदार्थ घेऊन आली. मग सर्वज्ञांची दृष्ट काढली. तेव्हा कुठे सर्वज्ञांचे श्रीमुख पुन्हा पूर्ववत झाले. आबाईसा व सर्वज्ञांची तिसरी भेट झाली ती म्हणजे कनाशीला नान्नी मळ्या येथे. सर्व भक्तजनांना सर्वज्ञांच्या ठाई दवना पर्व करण्याचे भाग्य लाभले. आबाईसा, दादोस, भटोबास, इंद्रभट, गौराईसा, महादाईसा, इंद्रोबा यांनी सर्वज्ञांच्या ठाई करंजखेड येथे पविते पर्व सर्वज्ञांच्या ठाई अर्पण केलेले होते. सर्वज्ञांचे वास्तव्य पाणूनाईकांच्या घरामध्ये 2 महिने वास्तव्य होते. करंजखेडला असताना आबय्या मयूर लेखनी म्हणणे. एके दिवशी सर्वज्ञ आबाईसाला पुसिले, बाई तुम्ही चित्र पांडू जाना, म्हणजे बाई तुम्हाला चित्र काढता येतात का? तेव्हा आबाईसा म्हणतात, जी मला चित्र वगैरे काढता येत नाहीत, पण मी मोर लिहू जाणे की. याचाच अर्थ की त्यांना मोर काढता येत होता. सर्वज्ञ म्हणाले, तर मग आम्हाला दररोज 2 मोराचे चित्र काढून दाखवा. मग आबाईसाने रंग जमवले. आबाईसा दररोज 2 मोर काढायची. सर्वज्ञ विहरण करून आल्यावर आबाईसाने काढलेल्या मोराचे निरीक्षण करायचे. तेव्हा सर्वज्ञ म्हणायचे, बाई याचा पंख चांगला नाही, याची चोच चांगली नाही, याचा पाय चांगला नाही, अशी चूक सांगायचे. दुसऱ्या दिवशी मग आबाईसा चांगले मोराचे चित्र काढायची. एखाद्या दिवशी एखादा मोर कमी राहिला तर सर्वज्ञ म्हणायचे, बाई आमचा 1 मोर तुमच्याकडे शिल्लक उधार राहिला आहे. मग आबाईसा दुसऱ्या दिवशी 3 मोर काढायची आणि म्हणायची, जीजी आज 1 मोर माझा सर्वज्ञांकडे शिल्लक आहे. असे करीत करीत आबाईसाने घराच्या 4ही भिंती मोराच्या चित्रांनी भरून काढल्या होत्या. तेव्हा सर्वज्ञ म्हणाले, बाई तुमचा विधी चरितार्थ झाला बरं. सर्वज्ञांच्या सन्निधानी असताना परमेश्वर आपल्या भक्ताला घडवून मडवून त्यांचे अज्ञान दूर करून त्यांना अनुसरण्यायोग्य करत असतात. पविते पर्व अर्पण करून आबाईसा, इंद्रभट, गौराईसा घरी गावाला जात होते. रस्त्याने जाताना गौराईसा पोटीशी होती आणि तिचे पोट दुखू लागले. ते पाहून आबाईसा इंद्रभटांना म्हणाल्या, इंद्रभट हो, सर्वज्ञांकडे जा आणि गौराईसाचे पोट दुखत आहे असे सांगा व सर्वज्ञांजवळ काही मागा. तेव्हा इंद्रभट परत सर्वज्ञांजवळ आले. तेव्हा सर्वज्ञ
इंद्रभटांना पाहून माघारी का आले असे विचारतात. पण इंद्रभट सांगायला लाजले तेव्हा इंद्रभट गौराईसाचे पोट दुखत असल्याचे सांगतात व आबाईसाने काही मागायला पाठवले जी असे सांगतात. तेव्हा सर्वज्ञांनी आपल्या श्रीकंठाचे पविते इंद्रभटांना दिले व पविते पोटाला बांधावे, गावात जाईपर्यंत पविते पोटाला ठेवावे आणि घरी पोहोचल्यावर सोडून घ्यावे असे सांगितले. मग त्यांनी तसेच केले. तेव्हा गौराईसाची सुखरूप प्रसूती झाली. पुढचा प्रसंग आहे मंडळी वनदेव जालना येथील. दादोस सर्वज्ञांना विनंती करून गावात भिक्षा आणण्यासाठी गेले. जाताना सर्वज्ञांनी त्यांना म्हणाले होते की आम्ही आलो आहे असे कोणाला सांगू नका बरं. तेव्हा दादोस तिकोपाध्यायांच्या घरी गेले. तेथे आबाईसा उमाईसा आल्या होत्या. त्यांनी दादोसांना विचारले की सर्वज्ञ आले आहेत का, पण ते काही सांगत नव्हते, पण मनातल्या मनात स्मित हास्य करत होते. तेव्हा आबाईसा व उमाईसा समजून गेल्या व त्यांनी दादोसांच्या पाठीपाठी येण्याचे ठरवले. तेव्हा दादोसांनी उमाईसाला म्हटले, जर तुमच्याकडे तयार अन्न असेल तर द्या. तेव्हा उमाईसाने भात, दही, लोणचे दादोसांच्या झोळीत वाढले. मग दादोस सर्वज्ञांच्या दर्शनासाठी निघाले. तेव्हा आबाईसा व उमाईसा दादोसांच्या पाठीपाठी आल्या. तेव्हा तेथे असणाऱ्या धाब्यावर आबाईसा, उमाईसा व सर्वज्ञांची भेट झाली. दंडवते घातले, श्रीचरणास लागल्या. तेव्हा सर्वज्ञ त्यांना विचारतात की दादोसांनी तुम्हाला काही सांगितले का. तेव्हा आबाईसा म्हणतात सांगत नव्हते, पण ते हसायचे. तेव्हा सर्वज्ञ म्हणाले, हसणे हे सुद्धा सांगणेच झाले. सर्वज्ञ म्हणतात पाहुणे आले आहेत, आता दुसऱ्या गावाला जाता येणार नाही, म्हणून लिंगाच्या देवळी आले. तेथे दुपारचा पूजावसर, भोजन, विडा झाला, गुळा झाला, थोडा वेळ विश्रांती केली. संध्याकाळी मग सर्वज्ञ राजमठामध्ये गेले. जेव्हा महादाईसा सर्वज्ञ श्री चांगदेवरावळांविषयी विचारतात तेव्हा त्यांना सर्वज्ञ निरूपण करतात की कशा प्रकारे श्री चांगदेवरावळांनी देहत्याग केला. तेव्हा त्यांना समजते की द्वारावतीचे श्री चांगदेवराऊळ हेच आमचे सर्वज्ञ आहेत. मग ही गोष्ट महादाईसा येऊन आबाईसाला सांगतात. मंडळी, या युगात चांगले कार्य केले तरीही लोक नाव ठेवणारे आहेत. असाच प्रसंग आहे तो म्हणजे आपलो. त्याच्या घरचे वाईट बोलत होते, म्हणत होते जाना म्हणे जशी आबाईसा, नागदेव जशी रुपाईसा श्री चांगदेवराऊळ गोसावी यांच्या जवळ गेली तसा तूही जा. त्या समाजाला माहीत नव्हते. या श्री चांगदेवराऊळांचे नाव जरी कानावर पडले तर त्या व्यक्तीला स्थित्यानंद व्हायचा. जीवाचे कल्याण करण्यासाठी तर सर्वज्ञ रानोराणी वनोवनी भक्तांसाठी भ्रमण करत होते. सर्वज्ञांचा भक्त परिवार होताच, पण सर्वज्ञांना आपले गुरु श्री प्रभू बाबांच्या सेवेची फार चिंता असायची. त्यांचे भ्रमण चालू असताना त्यांनी कोणाला ना कोणाला श्री प्रभू बाबांच्या सेवेसाठी भक्तजन पाठवत होते. श्री प्रभूंच्या सेवेतून हंसराजा परमेश्वरपूरहून जालन्याला सर्वज्ञांना न विचारता आल्या होत्या. तेव्हा सर्वज्ञ चिंताग्रस्त झाले. त्यांनी आबाईसा या मातेस परमेश्वरपूरला जाण्यास आज्ञा केली, पण आबाईसा वैजोबाच्या पत्नीचे बाळंतपण करायचे आहे असे कारण सांगून श्री प्रभू बाबांच्या सेवेसाठी गेल्या नाहीत. जालना येथे सर्वज्ञांचे वास्तव्य असताना उमाईसा विटाळसी झाली होती. तेव्हा आबाईसा या मातेने उमाईसाऐवजी स्वतः सर्वज्ञांसाठी स्वयंपाक केला. भटोबासांनी सर्वज्ञांची पूजा केली. सर्वज्ञांचे भोजन झाले.
मग सर्व भक्तजनांचे भोजन झाले. नंतर सर्वज्ञांनी अबाईसाला व उमाईसाला रामसगावला जाण्यासाठी सांगितले. तेव्हा सर्वज्ञ म्हणतात, तुम्ही याते ओळखाल? तेव्हा अबाईसा म्हणाल्या, जीजी, आम्ही आपुलेया गोसावियांते समुद्राचा प्रांती ओळखोने. म्हणजेच जीजी, आम्ही आमच्या सर्वज्ञांना समुद्राच्या दुसऱ्या बेटावर दुसऱ्या वेशात जरी भेटले तरी ओळखू. मग त्या एकादशीच्या दिवशी रामसगावला गेल्या. देव आपल्या भक्तांची परीक्षा घेत असतात. त्यांना घडवून मडवून सन्निधानासाठी योग्य करत असतात. आबाईसांची परीक्षा घेण्यासाठी स्वामी घाईघाईने रामसगावला संगमेश्वराच्या देवळात आले. वायनायक सर्वज्ञांच्या पाठी मागून आले. त्यांनी सर्वज्ञांसाठी चादरीचे आसन टाकले. सर्वज्ञांनी आपल्या डोक्यावर उपरणे पांघरून घेतले व आसनावर बसले. तेव्हा वायनायक सर्वज्ञांसमोर ओठ्याखाली पाय मुडपून बसले. त्यावेळी तेथे अबाईसा देवळातील दिव्याची वात लावण्यासाठी आल्या. वात लावली व तेथे सर्वज्ञ आसनावर बसलेले आहेत ते न पाहता आपल्या गुंफेत गेली. गुंफेत जाऊन उमाईसाला म्हणाल्या, उमे उमे, या वायनायकाला काय झाले बघ. कुठली तरी एक बाई आणली आहे. तिला ओट्यावर बसवले व आपण खाली बसला आहे. म्हातारा झाला तरी याचे चाळे काही गेले नाहीत. असे उमाईसाला सांगून आबाईसा गुंफेच्या अंगणात पाठमोरी उभी राहिली. तेवढ्यात बाईसा तेथे आल्या व पाठीमागून त्यांनी आबाईसाचे डोळे झाकले. तेव्हा आबाईसा मनात विचार करू लागल्या की माझी चेष्टा मस्करी करणारे तर येथे कोणीच नाही. मग माझे डोळे कोणी झाकले असावेत? असा मनात विचार करून आबाईसाने हात चाचपून पाहिले. तेव्हा हाताची बोटे त्यांना बाईसासारखी वाटले. तेव्हा आबाईसा म्हणाल्या, कोण बाईसा आहेत का? असं म्हटल्यावर बाईसांनी हात सोडले. बाईसाला पाहिल्यावर आबाईसा म्हणाल्या, बाई, तुम्ही आलात तर सर्वज्ञ कोठे आहेत? तेव्हा बाईसा म्हणाल्या, हे नाही, संगमेश्वरी सिद्धनाथाच्या देवळातील ओट्यावर बसलेले आहेत. हे ऐकून आबाईसाला फार दुःख झाले. कारण की तिने अंधारात सर्वज्ञांना न ओळखून वायनायकाबद्दल अन्यथा कल्पना केली होती. मग परत आबाईसाने उमाईसाला खरे काय आहे ते सांगितले. मग लगेचच पूजेचे साहित्य घेऊन सर्वज्ञांच्या दर्शनाला आल्या. सर्वज्ञांना दंडवते घातले. श्री चरणास लागली. तेव्हा सर्वज्ञ म्हणतात, हे काय बाई, तुम्ही तर म्हणत होत्या आम्ही तुम्हाला समुद्राच्या पलीकडे दुसऱ्या प्रदेशात गेल्यानंतर सुद्धा ओळखू, आणि आज आमच्या कोपराला कोपर घासून गेलात तरी तुम्ही आम्हाला ओळखले नाही. हे कसं काय बरं? तेव्हा आबाईसा सर्वज्ञांना म्हणाल्या, जीजी, आपण जर ओळख करून दिली असती तर आम्ही आपणाला ओळखू शकतो जी. तेव्हा सर्वज्ञांनी तेथे तैल्यकार युग्मा स्थिती ही गोष्ट सांगितली. मग आबाईसाने सर्वज्ञांचे श्रीचरण क्षाळन केले. चरणोदक घेतले. आबाईसाने सर्वज्ञांची पूजा केली. माणिक दंड या स्थानावरून जेव्हा स्वामी रामसगावला पोहोचले तेव्हा संध्याकाळ झाली होती. बाईसा आबाईसांना म्हणाल्या, बाबांची बहुत दिस मादणे नाही तरी पाणी ठेवा. मग आबाईसाने घागरीत पाणी गरम करायला ठेवले. उटणे तयार केले आणि सर्वज्ञांना स्नानासाठी वस्त्र देत स्नानाची विनंती केली. तेव्हा सर्वज्ञ म्हणाले, बाई, आता ना पहानपट्टी करा. म्हणजे बाई, आता नको, उद्या पहाटे स्नान करू. मग सर्वज्ञांची निद्रा झाली. मध्यरात्री आबाईसा सर्वज्ञांसाठी पाणी तापत ठेवण्यासाठी उठल्या. तेव्हा सर्वज्ञ त्यांना म्हणाले,
बाई झोपा, अजून रात्र फार मोठी आहे. मग आबाईसा झोपल्या. पहाटे आबाईसा उठल्या. दिव्याची वात लावली, पाणी गरम करायला ठेवले. आबाईसाने स्त्रीमूर्तीला उठणे लावले. सर्वज्ञांचे स्नान झाले. सर्वज्ञांना वस्त्र दिले. मग सर्वज्ञ आसनावर बसले. सर्वज्ञांचे वास्तव्य साडेगावला असताना आबाईसा व लाखाईसा यांची भेट झाली. त्या दोघी नातेवाईक होत्या, म्हणून आबाईसाने लाखाईसाला आपल्या घरी घेऊन गेली. पण लाखाईसोबत रानाईसा सुद्धा होती. तिला एकटीला सोडून लाखाईसा आबाईसा यांच्या घरी गेल्या. इकडे रानाईसाला फार भूक लागली होती. पण लाखाईसा व रानाईसा या दोघींची शिदोरी एकत्र होती. तेव्हा सर्वज्ञ रानाईसाला जेवण्यासाठी सांगतात. पण रानाईसा जेवत नाही, कारण की जेव्हा लाखाईसा येईल तेव्हाच जेवण करू असे ती सांगते. तेव्हा सर्वज्ञ त्यांना उद्देशून म्हणतात, बाई, स्वातंत्र्य हा मोक्षू, प्रतंत्र्य हा बंधू. तेव्हा सर्वज्ञांनी रानाईसाला कसे राहावे, कशी भिक्षा करावी, कसे वस्त्र वापरावे असे निरूपण करतात. मग दिवस मावळण्याच्या सुमारास लाखाईसा आली व रानाईसाला म्हणाल्या, रानाई, तू जेवण केलेस का? तेव्हा ती नाही म्हणते. तेव्हा लाखाईसा तिला आंबील भात वाढत असते. तेव्हा ते पाहून स्वामी तिला दहीभात वाढण्यासाठी सांगतात. त्याच वेळेस सर्वज्ञ तिला अनुसरण्यासाठी म्हणतात, पण रानाईसा अनुसरत नाहीत. संध्याकाळी आबाईसांचा उपहार आला. सर्वज्ञांचा सायंकाळचा पूजावसर झाला. भोजन झाले, गुळा झाला, विडा झाला. तेव्हा सर्वज्ञांनी तेथील मैरादेवीच्या देवळात पहुडू झाला. साडेगाववरून सर्वज्ञ पांढरीला जाण्यासाठी निघाले. गंगेतून डोनी म्हणजे होडीतून जावे लागत होते. तेव्हा सर्वज्ञ म्हणाले, डोनी घाला गा. तेव्हा नावाड्याने महाजनांनी शपथ घातली आहे म्हणून होडी चालवली नाही. तेव्हा सर्वज्ञांनी स्वतः होडी चालवली. होडीत बाईसा, आबाईसा, रानाईसा व नावाडी होते. सर्वज्ञांनी दोन्ही श्रीकरामध्ये 2 हल्ले घेऊन होडी वल्हवू लागले. होडी वल्हवत धारेवरून सरळ ओळीत पलीकडच्या तीराला घेऊन आले. अशी होडी चालवल्याने नावाड्याने आश्चर्याने म्हटले, अशा प्रकारची होडी कोणीच वल्हू शकत नाही. आमचे संपूर्ण आयुष्य होडी वल्हवण्यात गेले, पण अशा प्रकारे होडी वल्हवण्याची माहिती आम्हाला नाही. आम्ही इतकी सरळ होडी नेऊ शकत नाही. देव हा भावाचा भुकेला. देवाला प्रसन्न करण्यासाठी फक्त भाव लागतो. असाच प्रसंग आहे आगर नांदूर येथील. सामकोसा ही आबाईसाची बहीण होती. तिचा मुलगा वारला होता. एकदा तिचा मुलगा तिच्या स्वप्नात आला व म्हणाला, आई, मला जेवायला दे ना. तेव्हा सामकोसाने म्हटले, काय जेवायला देऊ रे बाळा? त्याने स्वप्नात म्हटले, दहीभाताचे जेवण दे. तेव्हा सामकोसा आबाईसाकडे साडेगावला आली. तिला पडलेले स्वप्न आबाईसाला येऊन सांगितले. तेव्हा आबाईसाने तिला सांगितले की तू सर्वज्ञांना भोजन दे. मग दोघीही उपहार घेऊन नांदूरला आल्या. सर्वज्ञांना दंडवते घातले, श्रीचरणास लागल्या. तेव्हा आबाईसाने घडलेला सर्व वृत्तांत सर्वज्ञांना सांगितला. तेव्हा स्वामी म्हणाले, तरी काय बाई, तुमचे या पुत्रा होवावे. तेव्हा सामकोसा म्हणाल्या, हे काय जी, सर्वज्ञ कसे मुलगा? तेव्हा मग स्वामी म्हणतात, तुम्हीच तर म्हणत आहात की तुमच्या मुलाने तुमच्या स्वप्नात येऊन जेवण मागितले, तेव्हा आम्हाला भोजन देत आहात, तर मग आम्ही तुमचे पुत्र होऊ.
दही भात उन्हाने तापला होता म्हणून खराब झाला होता. तेव्हा सर्वज्ञ म्हणाले, बाई आणा. मग सर्वज्ञांनी दहीभाताचे भोजन आवडीपूर्वक स्वीकार केले. मंडळी, येथे परमेश्वराने आपले परमेश्वरत्व दूर करून त्या मातेच्या मातृत्वाला मान दिला, तिला मातृत्व दिले असे आपणास या चरित्रातून सहजपणे समजते. प्रसंग आहे भटोबास अनुसरण्याचा. खडकुली येथे भटोबासांना ईश्वर प्रतीती आली होती, परंतु त्यांचे गुरु दादोस त्यांना ते आवडले नाही. म्हणून भटोबास आबाईसा यांना दादोस सर्वज्ञांच्या सन्निधानातून दूर कांबखेड्याला घेऊन गेले. 3 आठवड्यानंतर दादोसांचा शिष्यपरिवार परत खडकुलीला सर्वज्ञांच्या दर्शनाला आले. तेव्हा भटोबासांना पूर्वीपेक्षा जास्त सर्वज्ञांची आवड निर्माण झाली होती. तेव्हा दादोसांनी भटोबासांची तक्रार आबाईसाहा या त्यांच्या मातेजवळ केली. आबे, हा नागदेव सर्वज्ञांजवळ राहण्याच्या विचारात आहे. हा जर का सर्वज्ञांजवळ राहिला तर तुम्ही मात्र भाकर तुकड्याला अन्न पाण्याला महाग व्हाल, हे लक्षात ठेवा. तेव्हा आबाईसाने भटोबासांना बोलावून विचारले, हा नागदेव, तू म्हणे सर्वज्ञांना अनुसरणार आहेस असे ऐकायला मिळाले. तेव्हा भटोबासांनी त्यांच्या आईला समजावले की मी कोणतेही काम विचार केल्याशिवाय निर्णय घेत नाही किंवा कोणतेही काम एकदम करीत नाही. मग आबाईसा गप्प राहिल्या. तेव्हा दादोसांनी सर्वज्ञांना भटोबासांची तक्रार केली, पण तरीही त्याचा काही फायदा झाला नाही. मग दुसऱ्या दिवशी दादोस व त्यांचा शिष्यपरिवार म्हणजेच भटोबास, आबाईसा, उमाईसा, महादाईसा असा परिवार निघाला. बऱ्याच दूर अंतरावर गेल्यावर भटोबासांनी ठरवले होते की आता सर्वज्ञांना अनुसरायचे. मग शौचाला जायचे म्हणून आपल्या जवळचे गाठोडे त्यांनी आबाईसाकडे दिले व परत सर्वज्ञांजवळ येऊन त्यांनी तेथे सर्वज्ञांना अनुसरले. मंडळी, आत्मकल्याणासाठी आपल्या स्वतःच्या नाते संबंधियांचा, गावाचा, देशाचा त्याग करणे अत्यंत आवश्यक आहे. आबाईसा अधूनमधून चौपदी सर्वज्ञांजवळ गात होती. तेव्हा सर्वज्ञांनी त्यांना गीत विखो म्हणून सांगितले. गीतामुळे पुरुष धर्मापासून, ईश्वरभक्तीपासून दूर जातो असे निरूपण केले. डोमेग्रामला सर्वज्ञांनी आबाईसाला ईश्वर अवताराचे ध्यान स्मरण करणे सर्वांपेक्षा उत्तम आहे असे निरूपण केलेले होते. साधनदात्याला आपल्या गुरूंची फार चिंता होती. सर्वज्ञ आपल्या परिभ्रमणाबरोबरच श्री प्रभुबाबांच्या सेवेची सुद्धा फार काळजी घेत होते. जालन्याला सर्वज्ञांचे वास्तव्य असताना हंसराजा श्री प्रभुबाबांच्या सेवेसाठी रुद्धपूरला होत्या, पण त्या तेथून सर्वज्ञांच्या भेटीला आल्या होत्या. तेव्हा सर्वज्ञांनी श्री प्रभुबाबांच्या सेवेसाठी आबाईसाला पाठवत होते. तेव्हा आबाईसाने वैजूच्या पत्नीचे बाळंतपण करायचे आहे म्हणून गेल्या नव्हत्या. तेव्हा मग सर्वज्ञांनी भाऊबीजेच्या दिवशी महादाईसा, हंसराजा, भटोबास, दादोस यांना जालन्यावरून रुद्धपूरला पाठवलेले होते. सर्वज्ञांचे वास्तव्य पैठणला होते. तेव्हा हंसराजा रुद्धपूरवरून सर्वज्ञांच्या भेटीसाठी आल्या. तेव्हा सर्वज्ञ श्री प्रभुबाबांसाठी चिंता करू लागले. आता श्री प्रभुबाबा काय खातील, कुठले पाणी पितील असे म्हणत सर्वज्ञांनी चिंता स्वीकारली. तेव्हा आबाईसा सर्वज्ञांच्या सन्निधानी होत्या. त्यांना रुद्धपूरला जावे असे वाटत होते, पण सर्वज्ञांना विचारण्याची हिंमत होत नव्हती, कारण जालन्याला असताना सर्वज्ञांनी रुद्धपूरला जाण्यास सांगितले होते. तेव्हा त्या गेल्या नव्हत्या. तेव्हा त्यांनी बाईसांकरवी सर्वज्ञांना विनंती करण्यासाठी सांगितले.
तेव्हा सर्वज्ञ म्हणाले, ये जातील तरी लेकी सुनांची बाळंतपणे कवन करील. असे ऐकल्यावर आबाईसाला फार दुःख झाले. परत आबाईसा बाईसाला पुन्हा विनंती करण्यासाठी सांगतात. जर बाबा मला ह्या वेळा पाठवतील तर मी नक्की जाईन. तेव्हा सर्वज्ञ काहीच बोलले नाहीत. पुन्हा आबाईसाला फार दुःख झाले. थोड्या वेळानंतर सर्वज्ञ म्हणाले, तर त्या एकट्या जातील. तेव्हा आबाईसा म्हणाल्या, होजी मी एकटी जाईन. तेव्हा सर्वज्ञ म्हणाले, आताच निघू नका. दायंबा यांच्या सोबत तुमची सोय लावून देऊ, तेव्हा जा. मग रुद्धपूरला जायचे म्हणून आबाईसाने सर्वज्ञांसाठी उपहार केला. पुऱ्या बनवल्या. मग बाईसा पुऱ्या घेऊन आल्या आणि म्हणाल्या, बाबा आबाईसाने केवढ्या मोठमोठ्या पुऱ्या केल्या आहेत. नेसायला पुरेल एवढी पुरी आहे. तेव्हा सर्वज्ञ म्हणाले, ये देव सुगरण की. जाताना सर्वज्ञांच्या चरणास लागल्या व सर्वज्ञांना आबाईसा विचारू लागल्या की जीजी, मी तेथे जात आहे, तेथे कसे वागावे, तेव्हा तेथे कसे वर्तन करावे याचे निरूपण केले. तेव्हा आबाईसा व दायंबा पोमाईसा सर्वज्ञांनी यांना रुद्धपूरला पाठवले. आबाईसा रुद्धपूरला राऊळांच्या सेवादास्य करत होत्या. त्यांचे वेळेस तेथे माहिंबट श्री प्रभू बाबांना अनुसरण्यासाठी सराळ्याहून पाठीभर गूळ घेऊन आले होते. श्री प्रभू बाबांनी माहिंबटांचा गूळ आवडीने स्वीकारला होता. गूळ खात असताना श्री प्रभूंच्या दाढीवर व पोटावर रस गळत होता. उमाईसा बाहेर उभी होती. आबाईसा आत जेवण करत होत्या. उमाईसाने आबाईसाला बोलावले. मग आबाईसाने राऊळांच्या समोरची गुळाची टोपली बाजूला केली. पाणी घेऊन श्री प्रभूंना गुळणा करण्यासाठी पाणी दिले. दाढी पोट पुसले. मग आबाईसाने माहिंबटाची चौकशी केली. माहिंबटांचे पाय धुतले. त्यांना जेवायला वाढले. दुसऱ्या दिवशी माहिंबटांनी राऊळांच्या ठिकाणी सेवा मागितली. तेव्हा आबाईसा माता म्हणतात, येथे काहीच सेवा नाही. तेव्हा माहिंबटांनी राख पूजा भरून काढण्याचा व्यापार मागितला व तो आबाईसाने त्यांना दिला. मग तेव्हापासून माहिंबट सुद्धा श्री प्रभू बाबांची सेवादास्य करू लागले. आबाईसाने एकदा सर्वज्ञांना विचारले होते की जीवाला अतिवाहिक नावाच्या भांड्यात घालून नेतात ते कसे. तेव्हा सर्वज्ञ त्यांना निरूपण करतात व मृत्यूच्या वेळी जीवाला किती दुःख होते ते निरूपण करतात. जर गुरु विद्यमान असता तर दुसरा गुरु करता येतो, असेही सर्वज्ञ तेथे आबाईसाला निरूपण करतात. आबाईसा या माथेचे अनुसरण झाले ते म्हणजे रुद्धपूरला श्री प्रभू बाबांच्या ठिकाणी. जेव्हा पैठणवरून सर्वज्ञांनी आबाईसाला श्री प्रभू बाबांच्या सेवेसाठी पाठवले, तेव्हा श्री प्रभू बाबांचे वास्तव्य तिकोपाध्यायांच्या पटीशाळेवर होते. आबाईसा दायंबांची पत्नी पोमाईसा यांनी श्री प्रभू बाबांना दंडवते घातले. श्री चरणास लागले. तेव्हा राऊळ म्हणाले, आओ मेली जाय, तू आलीस, खोडी राहा राहा म्हणे. श्री प्रभू बाबांनी आबाईसाला खोडी हे प्रसादिक नाव दिले होते. आबाईसाला सर्वज्ञांनी वरदान दिलेले होते की बाई, तुम्ही म्हणाल तसे श्री प्रभू स्वीकार करतील. मग आबाईसा श्री प्रभू बाबांचे सेवादास्य करू लागल्या. ढोरेश्वरावरून सर्वज्ञांनी भटोबास बाईसा यांना श्री प्रभू बाबांच्या दर्शनासाठी पाठवलेले होते. रुद्धपूरला महाजनांची राऊळांच्या भक्तजनांवर विपरीत बुद्धी आली होती. मग भटोबास, माहिंबट व आबाईसा आपसात विचार विनिमय करून श्री प्रभू बाबांना 5-7 दिवस देऊळवाड्याला घेऊन जायचे असे ठरवले. तेव्हा भटोबास व माहिंबट देऊळवाड्याला जाऊन दामूर्त यांची भेट घेतली.
व दामूर्ताला म्हणाले की श्री प्रभू बाबांना तुमच्या नगरामध्ये येण्याची इच्छा आहे. तेव्हा दामूर्त म्हणाले, जर श्री प्रभू येतील तर ते माझे भाग्यच की. म्हणून श्री प्रभूंना आणण्यासाठी सोबत पालखी वाहणारे सिपाई सैनिक वाद्यंत्र वाजत गाजत बटोबास माहिमभटासह रुद्रपूरला आले. रायांगणात दामूर्ताला श्री प्रभूंचे दर्शन झाले. श्री प्रभूंच्या सर्वांगाला चंदनाची बुकटी लावलेली होती. कपाळावर कस्तुरीचा आडवा टिळा लावलेला होता. त्यावर मोत्याचा टिळा होता. गळ्यात सोन्याची साखळी, पायात वाकी घातलेली होती. जरतारी सोन्याच्या तारा वस्त्र नेसलेले होते. सेला कमरेभोवती गुंडाळलेला होता. दामूर्ताने श्री प्रभूंना नारळ अर्पण केले. दंडवत घालून श्री चरणास लागला. दामूर्ताने श्री प्रभूंना विनंती केली, जी श्री प्रभूंनी देऊळ वाड्याला चालावे जी. श्री प्रभूंनी पालखी सिपाही पाहून म्हणाले, आओ मेली जाय. गावाला घेरा घालून लुटणारे आले. गावाला घेरा पडला असे इकडे तिकडे पाहून घाबरू लागले. तेव्हा माहिमभट म्हणाले, नाही जी, हा दामूर्त राजाचा परिवार आहे. दामूर्त श्री प्रभूंना आपल्या गावाला नेण्यासाठी आला आहे. तरी श्री प्रभूंनी त्याच्या गावाला चालावे जी. पण त्यांच्या विनंतीचा श्री प्रभूंनी स्वीकार केलेला नाही. तेव्हा भटोबास आबाईसाला म्हणाले, तुम्ही श्री प्रभूंना विनंती करा, कारण सर्वज्ञांनी तुम्हाला वर दिला आहे की तुम्ही जे म्हणाल ते श्री प्रभू करतील. तेव्हा आबाईसाने श्री प्रभूंना विनंती केली, जी दामूर्त आपल्या गावाला नेण्यासाठी आला आहे जी. तरी श्री प्रभूंनी तेथे चालावे जी. येथील महाजन आपल्यावर उदास झाले आहेत. ते आपल्याला वाईट बोलतात, तरी येथे राहू शकत नाही. तरी श्री प्रभूंनी तेथे चालावे जी, असे म्हणून आबाईसांनी दंडवते केली. तेव्हा श्री प्रभूंनी त्यांच्या विनंतीचा स्वीकार केला. मग श्री प्रभू बाबा पालखीमध्ये बसले व देऊळवाड्याला गेले. पालखी घेऊन जात असताना दामूर्त घोड्यावर बसले व सैनिक वाद्यंत्र वाजवीत पालखी घेऊन निघाले. दामूर्ताने आपले नगर सजवण्यासाठी सांगितले. दामूर्त राजाने आपल्या 7ही राण्यांना शृंगार करून श्री प्रभू बाबांच्या दर्शनाला घेऊन आला. त्यांनी श्री प्रभू बाबांना ओवाळले, पाने सुपारे दिल्या. माहिमभटांनी त्यांना विडे दिले. मग त्या गेल्या. देऊळ वाड्याला बाजारपेठेतून पालखी निघाली. प्रत्येकजण आपली कला तेथे दाखवत होता. श्री प्रभूंचे प्रतिमठात वास्तव्य झाले. तेथे मग देवतेच्या पुजाऱ्यांच्या स्त्रिया श्री प्रभूंना ओवाळण्यासाठी आल्या. आबाईसाने स्वयंपाक केला. श्री प्रभूंना उटणे लावून मालिश झाली. नंतर स्नान झाले. पूजा अवसर झाला. भोजन झाले. सर्व भक्तजनांचे श्री प्रभूंच्या पंक्तीला भोजन झाले. देऊळ वाड्याला 6 महिने श्री प्रभू बाबांचे वास्तव्य होते. दामूर्ताचे डोके श्री प्रभूंनी नारळ मारून फोडले होते. म्हणून भटोबास, माहिमभट व आबाईसा फार चिंता करू लागले. पण श्री प्रभूंनी त्यांची जखम आपल्या श्रीमुखातील तांबूळ बांधून नष्ट केली होती. त्यांच्या सर्व कर्माचा नाश केला होता. दवना पर्वाच्या दिवशी मठामध्ये श्री प्रभूंना उटणे लावून मालिश करून स्नान झाले. सकाळचा पूजाअवसर झाल्यावर भक्तजनांनी श्री प्रभूंची उत्तम महापूजा केली. सर्व भक्तजनांनी श्री प्रभूंना दवना अर्पण केला. मग तेथे दामूर्त आले. त्यांनी विनंती करून श्री प्रभूंना आपल्या घरी घेऊन आले. देव्हार चौकीच्या पटीशाळेत श्री प्रभूंचे आसन झाले. भक्तजनांना बसायला टाकले. दामूर्ताने श्री प्रभूंना उत्तम स्नान घातले. श्री प्रभू आसनावर विराजमान होते. मग सर्व भक्तजनांचे स्नान झाले. दामूर्ताने श्री प्रभूंची पूजा केली. दवना वाहिला.
उंच रेशमी त्रिवडी व दुसरी सुताची उंच त्रिवडी श्री प्रभूंना अर्पण केली. धूपारती मंगळारती झाली. दंडवते घातले व श्री चरणास लागला. मग भक्तजनांना उत्तम वस्त्रे अर्पण केली. भक्तजनांनी श्री प्रभूंना दवना अर्पण केला. दामूर्ताने महाउपहाराची तयारी केली होती. मग श्री प्रभूंचे भक्तजनासहित भोजन झाले. गुळा झाला, विडा झाला. मग दामूर्ताने श्री प्रभूंना म्हटले, जीजी, इतके दिवस मी आपणाला निरोध केला. आता आपली इच्छा असेल तेथे असावे जी. मग दामूर्त मठापर्यंत पोहोचवीत आला तेव्हा श्री प्रभूंनी त्यांना जाण्यास अनुमती दिली. मग दामूर्त श्रीचरणास लागले व गेले. मग श्री प्रभूंची तेथे निद्रा झाली. कमळा राणीच्या विनंतीचा व पूजेचा श्री प्रभूंनी स्वीकार केला. मग दुसऱ्या दिवशी सर्व भक्तजनांसहित श्री प्रभू रुद्रपूरला निघाले. दामूर्त व गावातील प्रतिष्ठित महाजन श्री प्रभूंना निरोप देण्यासाठी आले. दामूर्त हे तर माधानपर्यंत श्री प्रभूंना पोचवण्यासाठी आले होते. आर्य वेश नट धारण करुणी पूर्वी जनांची काज. जय जय गोविंद जय प्रभुराज. मंडळी, आपण श्री प्रभू बाबांच्या व आबाईसा यांच्या अगम्य लीळा श्रवण करत आहोत. एके दिवशी श्री प्रभू बाबा नगरामध्ये गेले होते. श्री प्रभूंना भोजनासाठी उशीर झाला म्हणून आबाईसा श्री प्रभूंना आणण्यासाठी गेल्या. विनवून घेऊन येत होत्या तेव्हा केशव नाईकांच्या घराच्या कोपऱ्याजवळ काही कुत्रे उभी होती. ती चावतील म्हणून श्री प्रभू भय स्वीकार करून मागे परतले. काही केल्या येत नव्हते. तेव्हा आबाईसाने त्या कुत्र्यांना म्हटले, अरे कुत्रे हो, जा इथून, आमच्या श्रीप्रभूंना येऊ द्या. मग ती कुत्रे निघून गेली. मग श्री प्रभू मठात आले. आबाईसाने श्री चरण धुतले, आसनावर बसले. भोजन झाले, गुळा झाला, विडा झाला. पावसाळ्याचे दिवस होते. श्री प्रभू बाबा मूळ विहिरीकडे गेले. सोबत माहिमभट व भटुबास होते. श्री प्रभू बाबांचे श्रीचरण चिखलाने भरलेले होते. श्रीचरण धुवायला श्री प्रभू बाबा मूळ विहिरीमध्ये गेले. 2 श्रीचरण पाण्यात घातले व श्री प्रभू बाबा विहिरीमध्ये पडले. 2-3 वेळा पाण्यात गटांगळ्या घेतल्या. श्री प्रभू बाबा पाण्यात बुडत होते. श्री प्रभू बाबांना बुडताना माहिमभट व भटुबास घाबरून मदतीसाठी इकडे तिकडे धावू लागले. पण श्री प्रभू बाबांना पाण्यातून बाहेर काढण्यासाठी कोणीही पाण्यात उडी मारली नाही. हे पाहून राऊळ स्वतः बाहेर आले. त्यांनी म्हणाले, आओ मेली जाय, न घालीची म्हणे, खोडी असती तर घालीती म्हणे, नुरती म्हणे. म्हणजेच तुम्ही वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली नाही. पण इथे आबाईसा असती तर त्या पाण्यात नक्की उडी मारली असती. नंतर राऊळ मठात गेले. पलंगावर आसन स्वीकारले आणि आबाईसाला म्हणाले, आओ आओ, कुहे या ऐसेची गेले आणि ऐसेची पडिले, तू असतीसी तरी घालितीसी ओ म्हणे. तेव्हा आबाईसा काहीतरी काम करत होत्या. जेव्हा त्या मठात आल्या तेव्हा श्री प्रभू बाबा पुन्हा तसेच बोलत होते. त्यांचे बोलणे आबाईसाला कळाले नाही म्हणून त्यांनी माहिमभटांना विचारले. तेव्हा भटुबास आबाईसाला म्हणाले, श्री प्रभू बाबा आमचे भीतरी रूप पाहत आहेत व तुमचे भीतरी रूप पाहत आहेत असे म्हणून घडलेला सर्व वृत्तांत त्यांनी आबाईसाला सांगितला. तेव्हा पुन्हा श्री प्रभू म्हणाले, आओ मेली जाय, सांगते ओ, सांगते ओ. तेव्हा आबाईसाला काळजी वाटली व म्हणाल्या, ओकटे झाले होते, पानीय दिवा पाजळला होता, गोसावी बिजे करीते तरी काय करीतो असे म्हणून आबाईसा दुःख करू लागल्या. तेव्हा राऊळांनी त्यांची समजूत काढली. तेव्हा आबाईसा शांत झाल्या. अशा या आबाईसा
माता कनवाळूमयाच्या मयाळू वृत्तीच्या होत्या हे असे आपणास या चरित्रातून सहजपणे समजते. आबाईसा या मातेने जेव्हा रुद्रपूरला सौभागा यांचा देहांत झाला तेव्हा आबाईसा व उमाईसा या मायलेकीने सौभागाच्या मृतदेहाला स्नान घातले, वस्त्र नेसविले, चंदनाचा टिळा लावला, गळ्यात फुलांची माळ घातली, मुखात तांबूळ घातले, जोगवटा घालून भिंतीला टेकवून मृतदेहाला बसवले होते. नंतर श्री प्रभू बाबा, दायंबा, भटोबास, माहिंबट, आबाईसा, उमाईसा सर्व अंत्ययात्रेला जाऊन सौभागाच्या मृतदेहाला अग्नी दिली. अशा प्रकारे दायंबाने पुत्रवत सौभागाचे अंत्यसंस्कार केले. खरंच तो जीव किती भाग्यवंत की ज्या जीवाला दोन्ही परमेश्वर अवतारांचे सेवादास्य करण्याचे भाग्य लाभले. ज्याप्रमाणे सर्वज्ञांचा सर्व व्यापार सांभाळायला माता बाईसा होत्या, त्याचप्रमाणे श्री प्रभूबाबांचा व्यापार सांभाळायला खोडी म्हणजेच आबाईसा होत्या. राऊळ त्यांना खोडी म्हणून बोलवत असत. अगाधाचे अगाध श्री प्रभू बाबा आबाईसांचे ऐकायचे, आबाईसांच्या विनंतीचा स्वीकार करायचे. एके दिवशी महादाईसा व उमाईसा यांना आबाईसांचा हेवा वाटू लागला. त्या आपापसात म्हणू लागल्या, हे काही वो झाले, अखंड आबाईसीची सेवादास्य करावे, आम्ही का न करावे? आबाईसाचा देवो होय, काही आमचा देवो नव्हे. यांचे याची वाटे या देवो आला आणि काही असे म्हणून महादाईसा व उमाईसा यांनी मिळून राऊळांच्या उपहारासाठी स्वयंपाक केला व राजमठात राऊळांसाठी ताट वाढले. राऊळांच्या पूजा अवसर झाल्यानंतर राऊळ आरोग्नेसाठी गेले, पण त्यांना तेथे आबाईसा दिसल्या नाहीत. पण महादाईसा आणि उमाईसा या दोघी होत्या. तेव्हा राऊळांनी विचारले, अहो मेली जाय, खोडी काय मेली? तेव्हा आबाईसा म्हणाल्या, जीजी खोडी न मरे जी, देवे देवो दिधला, तो रुपेया उमेया हिरतला जी. म्हणजेच स्वामींनी मला राऊळ दिले, पण महादाईसा आणि उमाईसा या दोघींनी तो माझ्याकडून हिरावला. ऐसे ऐकताच राऊळांनी कोप स्वीकारला व रागात म्हणाले, आओ मेली जाय, महादी फेंदी म्हणे. मग राऊळ उमाईसाला रागावून म्हणाले, दर्भे याची दर्भे म्हणे. अशा प्रकारे राऊळ त्या दोघीवर कोपले. मग आबाईसाला राऊळ म्हणाले, आओ येना म्हणे. नंतर श्री प्रभू बाबांचा सर्व व्यापार आबाईसा मातेने केला. मंडळी, यावरून आपणास समजते की ज्याप्रमाणे सर्वज्ञांना बाईसाचा देव व्हावे लागले, तसेच येथे सुद्धा राऊळांना आबाईसाचा देव व्हावे लागले. श्री प्रभू बाबा कोणत्या वेळी कोणती लीळा करतील ते कोणालाच माहिती नव्हते. रुद्रपूर श्री प्रभू बाबांच्या पदस्पर्शाने पुनीत झाले होते. आबाईसाचा एक हात मोडलेला होता. तो हात बारीक वाकडा दिसत होता. श्री प्रभू बाबा आबाईसांजवळ गेले. आबाईसांचा मोडलेला हात आपल्या श्रीकराने धरला व म्हणाले, आओ मेली जाय, खोडी होय म्हणे. पुन्हा पुन्हा हात धरून श्री प्रभू बाबा तसेच म्हणायचे, खोडीचा हात मोडावा म्हणे, न मोडावा म्हणे. तेव्हा आबाईसा म्हणाल्या, जीजी न मोडावा जी, हा हात श्री प्रभू बाबांच्या सेवादासाच्या उपयोगाला जाईल. तेव्हापासून श्री प्रभू बाबा आबाईसाला खोडी या प्रसादिक नावानेच बोलवित होते. श्री प्रभू बाबांचे सेवादास्य ते खरोखरच अवघड होते. कोणत्याही भक्ताला ते जमणारे नव्हते. कोणत्या वेळेस त्यांची प्रवृत्ती भंग होईल हे कोणालाच माहीत नव्हते, कोणीच जाणू शकले नव्हते. पण आबाईसा या मातेला सर्वज्ञांनी वरदान दिलेला होता की तुम्ही म्हणाल ते श्री प्रभू बाबा ऐकतील. असाच पुढचा प्रसंग आहे. श्री प्रभू बाबांचे भोजन झाले.
विडा झाला. श्री प्रभू बाबा पलंगावर झोपले होते आणि आबाईसा भोजनाला बसली होती. तेव्हा श्री प्रभू बाबा पलंगावर उठून बसले व म्हणाले, "आओ खोडी, पाणी देवो देवो" म्हणे. तेव्हा उष्ट्या हाताने पाणी कसे द्यावे म्हणून आबाईसाने नागदेवांना पाणी देण्यास सांगितले. मग बटोबास वाटीत पाणी घेऊन देण्यासाठी श्री प्रभू बाबांकडे गेले. श्री प्रभूंची अगाध श्रीमूर्ती पाहून श्री प्रभू बाबांच्या दृष्टीला दृष्टी मिळवेना म्हणून बटोबास खांबांच्या आड उभे राहिले व भीत भीत विनंती केली, "जीजी, पाणी स्वीकार करावे जी, आबाईसाने पाठविले आहे." तेव्हा श्रीप्रभू बाबा म्हणाले, "आओ मेला जाय, तू का आलास? खोडी काय मेली?" तेव्हा आबाईसा म्हणाल्या, "मेली नाही जी, मी जेवण करते. माझे हात उष्टे आहेत म्हणून नागदेवाला पाणी देण्यास सांगितले जी, स्वीकार करावे जी." तेव्हा कुठे श्री प्रभू बाबांनी त्या पाण्याचा स्वीकार केला. मंडळी, किती भाग्यवान ती आबाईसा की ज्यांना दोन्ही परमेश्वर अवतारांचे सन्निधान प्राप्त झाले. असा भक्त की त्या भक्ताविना परमेश्वर पाणीसुद्धा दुसऱ्याकडून स्वीकार करत नाहीत. सायंकाळचा पूजावसर झाल्यावर श्री प्रभू बाबांचे रात्रीचे भोजन होत असे. मग शतपावली करण्यासाठी श्री प्रभू उंच मठाच्या रायांगणाकडे जात. श्री प्रभूंच्या पुढे कोथळोबा टेंबा घेऊन उभे राहत असत. "रूप देवोबा चांग बोला" असे म्हणत जमीन वर खाली असलेली श्री प्रभूंना सांगत थोडा वेळ शतपावली करून परत श्री प्रभू राजमठात येत. इकडे राजमठात पलंगावर फुलांच्या नाजूक पाकळ्या टाकून माहिंबट व दादोस पलंग सजवून ठेवत. श्री प्रभू येऊन पलंगावर निद्रा करीत. नाथोबा पलंगाचा पाय धरून श्री चरणाकडे बसलेले असायचे. कोथळोबा टेंभ्यांचा दिवा धरून रात्रभर पलंगाकडे उभे असायचे. किती रात्र आहे, सकाळ झाली का, ते श्रीप्रभूंना सांगत असत. मग सकाळी श्री प्रभू आबाईसाला विचारत, "आओ खोडी, सकाळ झाली?" तेव्हा आबाईसा म्हणायच्या, "जीजी, देवकी दासीला उजडले जी." मग श्री प्रभू आबाईसाला राजमठाचे दरवाजे उघडायला सांगत. मग सकाळचा पूजावसर होत असे. अशा प्रकारे निर्गुण निराकार परमेश्वर श्री प्रभू बाबा भक्तांच्या सेवेचा स्वीकार करत असत. अशा या भाग्यवान प्रिय भक्तासाठी परमेश्वर वस्त्र घेतात. मंडळी, आपण सहजा पाहतो की भक्त परमेश्वराला अर्पण करण्यासाठी आपल्या ऐपतीनुसार काही ना काही घेतो. पण येथे परमेश्वर आपल्या भक्तासाठी वस्त्र घेण्यास सांगताहेत व घेतलेले ते वस्त्र त्या भक्ताला भेट म्हणून देत आहेत. अशीच लीळा आहे. रुद्धपूर येथील प्रसंग आहे. एक वेळेस महादाईसांनी श्री प्रभूंना वस्त्र अर्पण केलेले होते. ते वस्त्र श्री प्रभूंनी बरेच दिवस वापरले. मग जुने झाल्यामुळे श्री प्रभूंनी बाजूला काढून ठेवले होते. संध्याकाळच्या पूजावसराच्या वेळेस आबाईसा मातेने स्नान करून ते वस्त्र नेसले. ते आबाईसाने नेसलेले वस्त्र महादाईसांनी पाहिले. तिला आवडले नाही. तेव्हा महादाईसा म्हणाल्या, "हे काय आबे, श्री प्रभूंचे वस्त्र तू का नेसलीस?" त्यावर आबाईसा म्हणाल्या, "माझे वस्त्र ओले झाले म्हणून धुतले आणि आता पूजावसराचा वेळ झाला म्हणून नेसले. नाहीतरी आता ते जुने झाले आहे. आता ते श्री प्रभूंच्या उपयोगाला जात नाही म्हणून काय झाले?" तेव्हा महादाईसा म्हणाल्या, "ते वस्त्र श्री प्रभूंच्या चरणाखाली घालण्यासाठी होईल. मुसळ, जाते, पाटा दगडाखाली घालण्यासाठी होईल.
महादाईसाला आबाईसाचा हेवा वाटत होता. त्यांना आबाईसांची एक प्रकारे चीड होती. मग आबाईसाने ते वस्त्र काढले व आपले ओले असलेले वस्त्र नेसले. मग आबाईसाने श्री प्रभूंचा पूजावसर केला. सर्व भक्तजन पूजावसर पाहण्यासाठी बसली होती. ते पाहून श्री प्रभू म्हणाले, अहो मेली, खोडीसाठी वस्त्र घ्यावे म्हणे. चांदा पुसदा पटना जावे म्हणे. काजळीचे वस्त्र आणावे म्हणे. पोफळीचे वस्त्र आणावे म्हणे. 5 आसूचे 7 आसूचे वस्त्र घ्यावे म्हणे. अहो मेली जाय, आसूचे 2 वस्त्र घ्यावेच म्हणे. असा अनुवाद श्री प्रभूंनी माहिमबडाकडे पाहून केला. तेव्हा पैशांचा श्री प्रभू बाबांचा कारोबार माहिमभट पाहत होते. श्री प्रभूंची आबाईसाला वस्त्र घेण्याची इच्छा पाहून माहिमभट गावातील कापड बाजारात गेले. माहिमभटाने सर्वोत्कृष्ट आसूचे 2 वस्त्र आणले. फुलपाखरासारखे कुंकू अशा रंगाचे ते वस्त्र होते. ते 2 वस्त्र श्री प्रभूंपुढे ठेवले. मग श्री प्रभूंनी त्या वस्त्राचा पालव आपल्या श्रीकरामध्ये धरला व आबाईसाला म्हणाले, अहो खोडी मेली जाय, नेस नेस म्हणे. तेव्हा आबाईसा म्हणाल्या, जीजी माझे वस्त्र पांघरून श्री प्रभूच आहेत. मी वस्त्र घेऊन काय करीन, मला वस्त्र लागत नाही जी. तेव्हा श्री प्रभूंनी पुन्हा म्हटले, अहो मेली जाय, नेस नेस म्हणे. तेव्हा माहिमभट म्हणाले, आई माझ्याकडून श्री प्रभूंनी तुमच्यासाठी वस्त्र घेववले. श्री प्रभूंची इच्छा आहे तर नेसा असे म्हणून माहिमभटांनी दंडवत केला. मग आबाईसाने वस्त्र स्वीकार केले व आत जाऊन नेसून आल्या. श्री प्रभूंच्या चरणास लागली. मग श्री प्रभूंना आनंद झाला. श्री प्रभू आबाईसाला नवीन वस्त्रात पाहून म्हणाले, आता माझी होय म्हणे. अहो मेली जाय खोडी, वरमाय दिसत आहे म्हणे. मंडळी, पुढचा प्रसंग आहे बटोबास. सर्व प्रसंग आपल्या लोचनाने पाहत होते व म्हणाले, आबाईसाला वस्त्र ही श्री प्रभूंची सेवाच आहे. तेव्हा मग महादाईसाला तिची चूक लक्षात आली. तिचे उणे मानले व घडलेल्या दोषांचे दुःख केले. मंडळी, आपणाला या लीळेवरून असे समजते की प्रभूंची सेवा ही निस्वार्थपणे निसंकोचपणे करावी. देव माझा व मी देवाचा म्हणून जेव्हा भक्त परमेश्वराचे सेवादास्य करतो तेव्हा परमेश्वर त्या सेवादास्याचे फळ दिल्याशिवाय राहत नाही. येथे परमेश्वराने प्रसन्न होऊन आबाईसा मातेला आपलं मानलं. आपलं कैवल्यपद बहाल केलेले आहे. परमेश्वराच्या सन्निधानात राहून आबाईसा मातेने देवाला आपलं करून घेतलेलं आहे असे या लीळेवरून आपल्याला समजते. परमेश्वर जेव्हा आपल्या भक्तावर प्रसन्न होतात तेव्हा परमेश्वर भक्ताला प्रसाद देतात व तो प्रसाद स्वतः श्री प्रभू देत असतील तर तो त्या भक्तासाठी महाप्रसादच की. अशीच पुढची लीळा आहे. एके दिवशी आबाईसा जेवत बसल्या होत्या. श्री प्रभू पलंगावर आसनस्थ होते. त्यांनी आबाईसाला जेवतानी पाहिले. पलंगावरून उठले. कोपऱ्यात साखरेचा डेरा होता. जाऊन मुठभर साखर घेऊन आले व आपल्या श्रीकराने आबाईसांच्या ताटात वाढायला लागले. तेव्हा आबाईसा म्हणाल्या, जीजी नकोजी असे म्हणीत विनंती करू लागल्या. तेव्हा श्रीप्रभू म्हणाले, आओ मेली, घे घे, गोड आहे म्हणे. असे म्हणत श्री राऊळांनी आबाईसाला साखर वाढली. तेव्हा आबाईसा म्हणाल्या, नकोजी, श्री प्रभूंच्या भोजनाची साखर कशी वाढली जी. तेव्हा श्री प्रभू बाबा म्हणाले, अहो मेली जाय, गुपचूप खा म्हणे, गोड आहे म्हणे. पुन्हा पसाभर साखर वाढली. पुन्हा आबाईसा नको म्हणत होत्या व श्री प्रभू बाबा पुन्हा साखर आणून वाढत होते. तेव्हा आबाईसा ओरडल्या, माईंबटो या. तेव्हा श्री प्रभू बाबा म्हणाले, अहो मेली जाय खोडी, कशाला ओरडतेस म्हणे. तेव्हा माहिंबट आले व काय म्हणता आई असे म्हणाले. तेव्हा माहिंबट येऊन पाहतात तर काय
श्री प्रभू पलंगावर झोपलेले व त्यांना काहीच माहिती नाही अशा अवस्थेमध्ये होते. तेव्हा आबाईसा म्हणाल्या, साखरेचा डेरा बाहेर न्या, नाहीतर श्री प्रभू सगळी साखर वाढतील. तेव्हा माहिमभट म्हणाले, श्री प्रभू वाढतील तर तो महाप्रसादच की. मंडळी, श्री प्रभूंनी प्रसन्न होऊन येथे आबाईसा मातेला महाप्रसाद दिल्याचे या चरित्रातून आपल्याला समजते. शाश्वत पद जर हवे तुला तर कर ईश्वर भक्ती, अनन्यतेने सर्व परीने मग लागे मुक्ती. जय जय चक्रधरा, दाही दिशा उजळल्या, पावन झाली धरा. जर भक्ताला मोक्ष प्राप्त करायचा असेल तर त्या ईश्वराला त्या भक्ताने अनन्यतेने शरण गेले पाहिजे, अनुसरलं पाहिजे. आबाईसाच्या संसाराची राखरांगोळी तर झालीच होती. जीवाच्या आत्मकल्याणासाठी तिने परमेश्वराला शरण गेली. अशा या अनुसरणामुळे तिचे विधात्याने तिन्ही ताप दूर केलेले आहेत. तिन्ही ताप म्हणजे आदिदैविक, आदिभौतिक व आध्यात्मिक. श्री प्रभुबाबांना मौगरसुल वौसा ओवसने करण्याची इच्छा झाली होती. राजमठात श्री प्रभुबाबा भटोबास आबाईसा असे भक्त होते. तेव्हा श्री प्रभुबाबा म्हणाले, आओ मेली जाय खोडी, मोगोरसुल वौसा ओसावा म्हणे. हा सण म्हणजे मडक्यामध्ये फळे, गाजर, बोर किंवा फराळ टाकून त्या मडक्याची लोकांकडून लूट करण्याचे नवसाचे व्रत. श्री प्रभुबाबा काय म्हणतात ते माहिमभटांना कळत नव्हते. तेव्हा त्यांनी आबाईसाला विचारले. मग आबाईसांनी म्हटले, माहिमभटो, ज्याप्रमाणे राजे लोक दान करण्याचे व्रत करतात त्याचप्रमाणे श्री प्रभूंना दान करण्याची इच्छा झाली आहे. मग त्यासाठी कुंभाराला सांगून आवा करायला सांगायचे. त्यावर नवीन कपडा पांघरायचा, दुसरे कपडे कुंभाराला द्यावे, कुंभारणीला लुगडे चोळी द्यावी. अशा प्रकारे हा सण साजरा करावा. मग माहिमभट कुंभारवाड्याला जाऊन आवा तयार करण्यास सांगतात. मग प्रभूंचा सकाळचा पूजा अवसर झाल्यावर श्री प्रभू आपल्या भक्तजनांसहित कुंभारवाड्याला गेले. मग माहिमभटाने एक वस्त्र कुंभाराला दिले, कुंभारणीला लुगडे चोळी दिली. त्या मडक्याच्या गळ्याला आबाईसाने सूत गुंडाळून त्या प्रत्येक मडक्यात एक बोर, एक एक सुपारी, एक एक गाजर, एक एक केळ ठेवले. मग गावातील लोकांना बोलावले. मग श्री प्रभूंनी हातात काठी घेतली. आओ मेली, एक एकच भांडे घ्यावे म्हणे. माहिमभट म्हणाले, श्री प्रभू घ्या म्हणताहेत तर घ्या मग. मग गावातील लोकांनी भांडे घेण्यास सुरुवात केली. कोणी 2 भांडे घेऊ लागले तर श्री प्रभू त्यांना काठीने मारत व म्हणत, आओ मेली जाय, दुसरे का घेतले, ठेव ठेव म्हणे. मग ती व्यक्ती ते भांडे ठेवून देत होता. जर कोणी दुसऱ्यांदा भांडे घेण्यास आला तर श्री प्रभू त्याला, आओ मेली जाय, दुसऱ्यांदा आलास म्हणे, मेला चोर आहे म्हणे. अशा प्रकारे श्री प्रभूंनी आवादान करविला. श्री प्रभूंनी भावेसन भक्तजनांसोबत खेळण्याची लीळा केली. श्री प्रभू म्हणाले, आओ मेली, भावेला जावे म्हणे, भावे देवतेला हळदीने शिंपावे म्हणे, देवतेच्या समोर लोट्या फोडल्या पाहिजे, उंडा मांडवाला बांधावा म्हणे, मांडवाला फुलोरा बांधावा, वडाच्या पानाचे तोरण बांधावे, मांडा बांधावा म्हणे. तेव्हा तेथे आबाईसा माता होत्या. आबाईसाने माहिमभटाला सांगितले की माहिमभटो, श्री प्रभूंना भावेचा सण करण्याची इच्छा झाली आहे. तेव्हा माहिमभट म्हणाले, चांगली गोष्ट आहे, सणाची तयारी करा. मग आबाईसाने वडे, मांडे, उंडे, हळदीच्या घाटा करून हळदीने कपडा पिवळा केला. लोट्यांच्या ओळी कुंभाराच्या घरून आणल्या. असे सर्व पदार्थ घेऊन भावे देवतेच्या पारावर गेले. श्री प्रभू भावे देवतेच्या ओट्यावर अनवाणी उभे होते. त्यांनी आबाईसाला कांबळ्याचे पांघरून
घेण्यास सांगितले. आबाईसांनी भावे देवतेला स्नान घातले. हळदीचा घाटा देवतेला लावला. उंडा पाराला बांधला. उंडा मांडवाला बांधला. मांडवाला फुलोरा बांधला. वडाच्या पानाचे तोरण बांधले. मांडा बांधला. देवतेला नैवेद्य दाखवला. मग श्री प्रभू बाबा त्या ओट्यावर लोट्या फोडू लागले. श्री प्रभू बाबा दोन्ही श्रीकरात 2-2 लोट्या घेत व ठसठस करीत भावेच्या ओट्यावर लोट्या फोडायचे व गदगद करीत हास्य करायचे. तेव्हा आबाईसाने श्री प्रभूंना विनंती केली, जीजी आता पुरे करावे जी. श्रीकरी खापर रुततील. लोट्या फोडू नका जी. काही लोट्या ठेवाव्यात जी. तेव्हा श्रीप्रभू बाबा म्हणाले, सगळ्याच फोडाव्या म्हणे. तेव्हा श्रीप्रभूंनी सर्वच लोट्या फोडल्या. तेव्हा बाकीचा उपहार बाजूला करून घेऊन निघते वेळेस तेथील गुरव म्हणाला, हा उपहार येथेच ठेवा. हा आमचा परंपरेचा मान आहे. तुम्ही का नेत आहात? तेव्हा आबाईसा म्हणाल्या, आम्ही नवस थोडीच केला आहे. हे श्रीप्रभूंच्या इच्छेखातर केले आहे. नैवेद्य काढून दिला तो तुम्ही घ्या. मग श्रीप्रभू म्हणाले, आओ मेली जाय. खोडीनी भावे शिंपली. आता दव्वे शिंपावे म्हणे. दव्वे म्हणजे पांढरी हरळ. मग आबाईसाने हळदीच्या घाटाने हरळ शिंपली. हळदीत भिजवलेला पिवळा कपडा देवतेला वाहिला. श्री प्रभू बाबांचे तेथे उकड आसन होते. आबाईसा या मातेने श्री प्रभू बाबांचा मूत्रनिरोध दूर व्हावा म्हणून वाजेश्वराला 5 कुडवाच्या पुऱ्या खीर आणीन असा नवस केला. जेव्हा श्री प्रभूंना मूत्रनिरोध झाला तेव्हा आबाईसा श्री प्रभूंना म्हणतात, घराचा उंबरा 7 वेळा ओलांडण्यासाठी सांगतात. तेव्हा श्रीप्रभू तसे करतात, पण तरीही निरोध फिटला नाही. म्हणून आबाईसा यांनी गावातील मुले बोलावली आणि त्यांच्याकडून श्री प्रभूंच्या मूर्तीवरून 7 वेळा 7 खडे टाकले. तरीही निरोध फिटला नाही. तेव्हा आबाईसाने राऊळांना विनंती केली, जीजी आता काय करू जी. तेव्हा श्री प्रभूंनी तिला वाजेश्वराला खीरपुरीचा नवस करण्यास सांगितले. मग आबाईसा म्हणाल्या, आगा वाजेया, श्रीप्रभूंचा निरोध फिटू दे. मग मी तुला 5 कुडवाच्या पुऱ्या खीर आणीन. मग श्रीप्रभूंचा निरोध फिटला. आबाईसाने 3 कुडवाच्या धान्यांची खीर केली. 2 कुडवाच्या पुऱ्या केल्या. असे 5 कुडवाचे अन्न केले. वाजेश्वराच्या दर्शनाला भक्तजनांसह आली. संकल्प केला. नैवेद्य दाखविला. सर्व भक्तजनांचे श्रीप्रभूंसोबत तेथेच भोजन झाले. मंडळी, ज्याप्रमाणे आई जसे आपल्या बाळाचे लाड पुरवते तसे इथे सर्व सेवादास्य आबाईसा करत आहेत. एकदा आबाईसा आजारी होत्या. त्यांना ताप आला होता. तेव्हा त्यांची चौकशी करण्यासाठी श्रीप्रभू गेले व म्हणाले, मेली नाही म्हणे, मरेल म्हणे. मेली न मरे म्हणे. तेव्हा आबाईसा म्हणाल्या, जीजी न मरावी जी. श्रीप्रभूंचे सेवादास्य करण्यासाठी होईल जी बापुडी. आबाईसांच्या पोटात दुखत होते. तेव्हा श्रीप्रभूंनी आपला श्रीकर ठेवला व दुखायचे बरे झाले. मग आबाईसांचे दुःख निवाले. मग त्या श्रीचरणास लागल्या. आबाईसा या मातेचा मोठा मुलगा सारंगपाणी भट वारला होता. त्या दुःखामुळे त्या रामसगावला राहिल्या होत्या. सर्वज्ञांच्या सन्निधान लाभले म्हणून ते दुःख दूर झाले. जे दुःख उरले होते ते श्री प्रभूंच्या सन्निधानात दूर झाले. असाच प्रसंग आहे. तो म्हणजे आबाईसाला आपल्या पुत्राची आठवण झाली आणि तिचे पोट दुखू लागले. तेव्हा श्री प्रभूंनी आपल्या श्रीकराने पोट स्पर्शून तिच्या पोटाचे दुःख दूर केले. तेव्हापासून आबाईसाच्या पोटाचे दुःख मुळासकट नाहीसे झाले. आबाईसाने श्री प्रभूंना एकदा विनंती केली की लहानपणी
श्री प्रभू जे हात गोल गोल फिरवण्यासाठी लीळा करत होते ती दाखवाजी. तेव्हा श्री प्रभूंनी लीळा आबाईसा महादाईसा यांना दाखवली होती. एकदा एक ब्राह्मण भोजनासाठी आला. श्री प्रभूंनी त्याला भोजन देण्यासाठी सांगितले. तेव्हा आबाईसाने त्या ब्राह्मणाला उत्तम भोजन वाढलेले होते. जेव्हा श्री प्रभूंना विवाह स्वीकार करण्याची प्रवृत्ती होती तेव्हा त्या विवाहाचा सर्व स्वयंपाक आबाईसा या मातेने केला होता. कुठल्याही पदार्थाची कमी कधी पडू दिली नाही. अशी ही सुगरण वयोवृद्ध माता आबाईसा. ज्याप्रमाणे सर्वज्ञांच्या बिराडाचे रक्षण संचालन बाईसा मातेने केले त्याचप्रमाणे रुद्रपूरला श्री प्रभूंच्या सर्व क्रियेचे संचालन या आबाईसा मातेने केले. विचार करा मंडळी, हा विवाह सोहळा फार मोठा होता. आजूबाजूच्या सर्व गावातील मंडळींना अन्नदान केलेले होते. कोणतीही श्री प्रभूंची सेवा त्या मनाने करीत असत. सेवेत माहिमभटांचा पण फार मोठा वाटा होता. या सर्व सेवेचा खर्च माहिमभट पाहत होते. एके दिवशी श्री प्रभू बाबा आबाईसाला मधुकाकडी मागतात. मधुकाकडी काय असते ते आबाईसाला माहीत नव्हते. तेव्हा माहिमभट सांगतात की मधुकाकडी म्हणजे महाळुंग. आदल्या दिवशी राऊळ माळिनीच्या स्वप्नात जाऊन त्यांना म्हाळुंग मागत होते. तर ती जेव्हा दुसऱ्या दिवशी उठते व तिला पडलेले स्वप्न ती आपल्या पतीला सांगते व श्री प्रभू बाबांसाठी शेतातून म्हाळुंगे आणण्यासाठी सांगते. इकडे राजमठात माहिमभट श्री प्रभूंना म्हाळुंग आणण्यासाठी जात होते व तिकडून माळिनीचा पती म्हाळुंग घेऊन राजमठाकडे येत होता. रस्त्यामध्ये दोघांची भेट झाली व ते म्हाळुंगे घेऊन श्री प्रभूंना अर्पण करतात. उद्धराया दुःखी जीवा झाला अवतार, करोनिया पावन पतिता नेई भव पार, देऊनिया अभयदासा करी परिहार, राऊळांच्या पायी झाले धन्य गंगा तीर, स्वामींच्या पायी झाले धन्य गंगा तीर. मंडळी, आर्य वेश नट धारण करुनी पूर्वी जनांची काज, जय जय गोविंद जय प्रभुराज. राऊळांच्या अगाध लीळांचे श्रवण आपण करत आहोत. असेच चैत्र महिना चालू होता. श्री प्रभू बाबा पलंगावर आसनस्थ होते. तेव्हा श्री प्रभू म्हणाले, ओंब्या आणाव्या म्हणे, भाजाव्या म्हणे, गोड आहेत म्हणे, खाव्या म्हणे, आऊ मेली जाय ओंब्या देना म्हणे. तेव्हा आबाईसा माहिमभटांना म्हणाल्या, हा चैत्र महिना उन्हाळ्यात ओंब्या कशा असतील? तेव्हा भटोबास म्हणाले, ओंब्या नसत्या तर श्री प्रभूंनी मागितल्या नसत्या. जे नाही ते कधीही श्री प्रभू मागत नाहीत. जा पहा शोधा. तेव्हा ओंब्या शोधण्यासाठी माहिमभट गावात गेले. तेव्हा एकाने सुगावा सांगितला की ओंब्या देवळा तळ्याकडे असतील. तेव्हा माहिमभट तिकडे गेले. जाऊन तेथील शेतकऱ्याला ओंब्या मागून घेऊन आले. ओंब्या भाजल्या, बडवून गोळा करून आबाईसाला दिल्या. मग आबाईसाने पाखडून घोळून स्वच्छ करून वाट्यात घातल्या. वाट्यात तूप साखर घातली व श्री प्रभूंना अर्पण केल्या. एके दिवशी श्री प्रभूंनी आबाईसाला आंबे मागितले. मग पावसाळ्याचे दिवस होते. पावसाळ्यात आंबे कुठे भेटतील म्हणून माहिमभट चिंता करू लागले. तेव्हा भटोबास म्हणाले, माहिमभटो, जर आंबे नसते तर श्री प्रभूंनी मागितले नसते. मग माहिमभट नगरामध्ये महाजनांजवळ गेले. तपास केला तेव्हा अचलपूरला लाखार बनात श्रावणी आंबे आहेत असे समजले. तेव्हा माहिमभट वाळूक देवोबा, कोथळोबा व भटोबास अचलपूरला गेले. लाखार बनात 2-4 आंब्यांच्या झाडांना आंबे होती. त्या झाडांना बोराट्याचे कुंपण केले होते. आंब्यांना वस्त्राच्या पिशव्या घातल्या होत्या.
झाडाभोवती राखणदार बसलेला होता. तेव्हा माहीमभटांनी त्या राखणदारास आंबे विकत मागितले, पण त्याने ते देण्यास नकार दिला. कारण की ती आंबे राजाला मोजलेली होती, विकू शकणार नव्हती. जर विकलेच व राजाला समजले तर आमचे हात पाय जातील. तेव्हा भटोबासांनी कशा प्रकारे आंबे घ्यावे काढावे याचे नियोजन केले. नंतर मध्यरात्री चोर वेळ पाहून भटोबासांनी कुंपणाची काठी हळूच काढली. वाळुकोबाच्या खांद्यावर पाय देऊन कोथळोबा आंब्याच्या झाडावर चढले. गाठोडेभर आंबे तोडली. आंबे घेऊन निघाले. येताना वाळुकोबाच्या पायात धसकट घुसले. आंबे घेऊन येऊन श्रीप्रभूंना अर्पण केले. श्रीचरणास लागले. आंबे पाहून श्रीप्रभूंना आनंद झाला, व श्रीप्रभू म्हणाले, आता माझा होय म्हणे. वाळूक देवोबाच्या पायात धस भरला होता तो आबाईसाने श्रीप्रभूंना दाखविला. मग श्रीप्रभूंनी तांबूळ बांधण्यास सांगितले. मग वाळूक देवोबाचा पाय चांगला झाला. आंबे निवडून पिकलेले आंबे आबाईसाला दिले व बाकीचे आंबे गवतात थरावर थर लावून मांडून घातले. पिकलेली आंबे आबाईसाने धुवून स्वच्छ करून ताटात श्रीप्रभूंना अर्पण केली. श्रीप्रभूंनी मग आंबे खाल्ली. बाकीची आंबे जसजशी पिकतील तसतशी आबाईसा राऊळांना अर्पण करीत होत्या. कधी भात आंबे भोजन तर कधी आंब्यांचा रस व मांडे करून तूप साखर घालून भोजन करीत असत. अशाच प्रकारे साधनदाता भक्तांसमोर एक एक पदार्थ मागायचे व मागितलेला तो पदार्थ शोधून आणून देऊन देवाची प्रवृत्ती पूर्ण करीत होते. बाळ ज्याप्रमाणे आपल्या आईकडे पदार्थाची हक्काने मागणी करतो व त्याची आई वात्सल्याने त्याची ती मागणी पूर्ण करते, तसाच प्रकार येथे आपल्याला पाहण्यास मिळतो. अळर्क वसा म्हणजे तरवटा, वांगे, तोंडले, पेंडाळू, भाकरी, तुरी असे पदार्थ श्री प्रभू बाबा भोजन करतेवेळेस मागायचे व देईपर्यंत हट्ट धरून बसायचे. भोजन स्वीकार करीत नव्हते. जेव्हा तो पदार्थ त्यांना अर्पण केला तेव्हाच श्री प्रभू बाबा भोजन स्वीकार करीत असत. माथे पुढे जणू हट्ट करिता लळा पूरवी श्री प्रभूंची. भावश्रेष्ठ पाहुणी आबाईसांचा. भावश्रेष्ठ पाहुणी आबाईसांचा. आठवा हो देव आबाईसांचा. आठवा हो देव आबाईसांचा. मंडळी, पुढचा प्रसंग आहे लेकी जावई येती आहे म्हणणे. मंडळी, सावळापुराची लेक ही दैवहीन. तिचे आई वडील लहानपणीच वारले होते. तिची सासू व नवरा तिला मारायचे, सासूरवास करायचे. तिने रुद्धपूरला ईश्वर अवतार आहेत असे ऐकले होते. एके दिवशी तिचा नवरा तिला मारत होता, शिव्या देत होता व म्हणाला, जा तू दैवहीनाची दैवहीन. जर तुझे माहेर असते तर तुला तेथे नेऊन घातले असते. मग ती लेक रागारागात रडत रडत रुद्धपुराकडे निघाली. ती पुढे व तिचा नवरा मागे असे करीत रुद्धपूरला आले. इकडे श्रीप्रभू म्हणू लागले, आओ मेली जाय, लेक जावाई येत आहे म्हणणे. लेक जावयाला उठावे म्हणे, न्हाणावे म्हणे, चीरचोळी द्यावी म्हणे, चांगले जेवू घालावे, जावयाला कपडे द्यावे म्हणे. तेव्हा भक्तजन आपापसात म्हणू लागले, श्रीप्रभूंची लेक जावाई कुठे आहेत? म्हणून त्यांनी आबाईसाला विचारले, श्रीप्रभूंना मुलगी आहे? तेव्हा आबाईसा म्हणाल्या, श्रीप्रभूंचे लग्नच झाले नाही तर लेक कुठून असणार? तेव्हा ते दोघे लेक व जावाई आले. श्रीप्रभूंनी त्यांना क्षेमालिंगन दिले. श्रीचरणास लागले. आबाईसा या मातेने त्या दोघांना उठले, आंघोळ घातली. जावयाला उंच तिवईवर ताटात जेवायला वाढले.
लेकीला जेवायला वाढले. 2-4 दिवसानंतर त्यांनी जाण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा माहीमभटाने श्री प्रभूंच्या लेकीला साडी चोळी घेतली, जावयाला जाड दुहेरी वस्त्र घेतले, धोतर पागोटे घेतले. मग गावाकडे निघताना पुन्हा तिला न्हाणले. मग नवीन घेतलेली वस्त्रे नेसून ती श्री प्रभूंच्या श्री चरणास लागली. मग निघाले. तेव्हा माहीमभट म्हणाले, नायको, आता आमची लेक आहे, आता तिला सासूरवास करू नका. तेव्हा तिचा नवरा म्हणाला, आता कसला सासूरवास, तिच्यामुळे मला देव भेटला. अशा या भाग्यवान तपस्विनी आबाईसा माता, ज्यांनी आईचे सर्व कर्तव्य तेथे पूर्ण केलेले आपणास पाहण्यास मिळते. जेव्हा श्री प्रभूंनी औदास्य स्वीकार केले होते, तेव्हा त्यांच्या औदास्यांचा परिहार झाला तो फक्त साधाईसा यांच्या भेटीमुळे. जेव्हा साधाईसा थकून आली होती, तेव्हा तिला मातृत्व लावणे, खाण्यास पिण्यास विचारणे या मातेनेच कधी कमी केले नाही. औसा श्री प्रभूबाबांसाठी कानवले करत होती. कानवला करून पेज करून श्री प्रभूंसाठी अर्पण करायची व मग स्वतः जेवण करायची. पण श्री प्रभू भोजनाच्या वेळी ताटातील भोजन न करता ते अगोदर कानवला खात व पेवण्याचे भोजन करीत. मग माहीमभटांनी औसाला म्हटले, श्री प्रभूंचे श्रीमंत सकुमार भोजन आणि तुम्ही कानवला पेवणे आणता. श्री प्रभू अगोदर पेवण्याचे भोजन करतात व ताटातील पदार्थ भोजन करीत नाहीत. मग माहीमभटाने तिला कानवला व पेवणे आणण्यास मनाई केली. मग औसा रागात आपल्या गुंफेत गेल्या. श्री प्रभूंचे स्नान व पूजावसर झाल्यावर श्री प्रभूंनी ताटात कानवला व पेवणे दिसले नाही, म्हणून राऊळांनी भोजन स्वीकार केले नाही. तेव्हा आबाईसांनी माहीमभटांना सांगितले की श्री प्रभू कानवले व पेवणे याशिवाय भोजन करीत नाहीत. तेव्हा भटोबासांनी माहीमभटाला औसाला समजूत काढून घेऊन येण्यास सांगितले. मग माहीमभट औसाची क्षमा मागतात त्यांना साष्टांग दंडवत घातले व त्यांना श्री प्रभूबाबांसाठी कानवला व पेवणे घेऊन येण्यास विनंती केली. मंडळी, देव हा भावाचा भुकेला. राजमठात भलेही त्यांना राज सकुमार भोजन असेल, पण देवाला भक्तिभावनेने अर्पण केलेले भोजन जास्त पसंत असते असे आपणाला या लीळेवरून समजते. दासीला मारावे पिटावे जी, पण ताटातील पोळ्या काढू नका जी. आता भोजन करावे जी. जेव्हा श्री प्रभूंना पोळ्या व्यवस्थित वाढल्या नव्हत्या, तेव्हा आबाईसाने श्री प्रभूंना विनंती केली व तेव्हापासून मग पीठ बारीक दळून श्री प्रभूंसाठी मऊ पोळ्या करीत. श्री प्रभू बाबांच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या भक्त आबाईसा, माहीमभट, भटोबास कुठलीही वेळ असो भक्तजन सेवेत हजर असायचे. अशीच लीला आहे. श्री प्रभूंना थंडी लागत होती व श्री प्रभू आपले श्रीकर दिव्यावर शेकत होते. तेव्हा आबाईसा म्हणाल्या, जीजी शेगडी करूजी. की दुसऱ्याच दिवशी लगेच माहीमभटांनी लोहाराकडून लोखंडी शेगडी करून घेतली. मग श्री प्रभू त्या शेगडीवर श्रीकर शेकत व मग निद्रा करत. आबाईसा या माता श्री प्रभू बाबांच्या सन्निधानी होत्या, म्हणून त्यांच्या बहिणी अकोसा, सामकोसा, गंगाईसा यासुद्धा राऊळांच्या दर्शनाला येत होत्या. आबाईसा या वयोवृद्ध मयाळू मातेने जेव्हा महादाईसाला सर्पदंश झाला होता, तेव्हा श्री प्रभूंना विनवून बोलावून आणून महादाईसांचे रक्षण करण्यासाठी विनंती केली होती. श्री प्रभू बाबांच्या सन्निधानी अनेक भक्त आले, जसे की महादाईसा, उमाईसा, साधाईसा. जेव्हा या भक्तांकडून काही चुकीचे वर्तन झाले तर श्री प्रभू कोप स्वीकार करून त्यांना भेडवत होते.
तेव्हा त्यांचे रक्षण करण्यासाठी समोर जाणारी भक्त म्हणजे आबाईसा माता व या मातेचेच श्री प्रभू बाबा ऐकत होते. आबाईसा या श्री प्रभू बाबांची सेवा करण्यामध्ये हमेशा दंग झालेल्या असत. येणाऱ्या जाणाऱ्या सर्व भक्तांचे मनापासून विचारपूस करणे, त्यांचा पाहुणचार करणे आबाईसा मातेने कधीच कमी पडू दिले नाही. एकदा वेस पंडिताची लहान मुलगी आवळा खात होती. ती उघडी होती. श्री प्रभू बाबा तिचा आवळा मागत होते व आपल्या तोंडातील आवळा आपल्या शरीराला पुसून श्री प्रभू बाबांना ती मुलगी देते. तेव्हा श्री प्रभू बाबा तो आवळा खातात. हे जेव्हा आबाईसाला ती छोटी मुलगी येऊन सांगते तेव्हा आबाईसा त्या मुलीला आपल्या जवळ घेते, आलिंगन देऊन आपल्या पोटाजवळ धरते आणि म्हणतात, तू दैवाची भाग्याची आहे की. एक वेळेस श्री प्रभूंच्या स्नानाच्या वेळी फार जोराचा पाऊस पडत होता. तेव्हा श्री प्रभूंच्या स्नानासाठी उशीर होत होता. तेव्हा आबाईसा श्री प्रभूंना विनंती करतात, जीजी खूप जोरात पाऊस पडत आहे. तेव्हा श्री प्रभूंनी आकाशाकडे पाहून आओ मेला जाय थांब ना म्हणे आणि खरोखरच पाऊस थांबला. मग आकाश निरभ्र झाले, ऊन पडले. मग श्री प्रभूंचे स्नान झाले. स्नान झाल्यावर राऊळ राजमठाच्या पटिशाळेत आले व म्हणाले, आओ मेला जाय ये असे म्हणताच जोराचा पाऊस आला. एक वेळेस रुद्धपूर येथे मोठा दुष्काळ पडला होता. पाऊस पडत नव्हता. अन्न महाग झाले. अन्न मिळत नव्हते. भक्तजन भिक्षेला गेले तर त्यांना भिक्षा मिळत नव्हती. मग सर्व लोकांनी भक्तजनांना श्री प्रभूंना पाऊस पडावा म्हणून विनंती करण्यास सांगितले. सर्वांनी मग आबाईसाला श्री प्रभूंना विनंती करण्यास सांगितले. जेव्हा आबाईसाने राऊळांना विनंती केली, जीजी पाणी गेले, लोक गडबडले, भिक्षा वाढत नाहीत, दुष्काळ पडला, भिक्षुक खूप पिडतात, जीजी तरी पाणी यावे जी. मग श्री प्रभूंनी म्हटले, आओ मेला जाय, पाऊस येईल म्हणे. तेव्हा कडक ऊन पडले होते. तेव्हा श्री प्रभू अंगणात उभे राहून वर आकाशात पाहिले. आकाशात लहानसा ढग होता. त्या ढगाकडे पाहून श्री प्रभूंनी आओ मेला जाय ये म्हणे, यावेच म्हणे असं म्हणताच आकाशात सगळीकडे ढग पसरले. आभाळ भरून आले. विजा चमकू लागल्या आणि जोराचा पाऊस पडू लागला. 3 दिवस अहोरात्र पाऊस पडला. मग सुकाळ झाला. मग तेव्हापासून सर्व लोक श्री प्रभू बाबांना राऊळ माय, राऊळ बाप, राऊळ समर्थ असे म्हणू लागले. एक वेळेस श्री प्रभू बाबा पलंगावर झोपले होते. पलंगावरून कानवडे होऊन ते खाली पाहात आणि आबाईसाला म्हणाले, बाहेर घाला ना म्हणे. तेव्हा आबाईसा माता येऊन, येथे विशेष ज्ञानी कोण आहे ते बाहेर निघा बरं, श्री प्रभूंची इच्छा नाही असं म्हणून पलंगाखाली काठी फिरवत होत्या. आता श्री प्रभूंनी वृद्धाप्य स्वीकारलेले होते. जेव्हा श्री प्रभू बाबा निजधामाला गेले तेव्हा त्यांची भक्त मंडळी यांच्यावर फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला होता. त्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी भटूबासांना 3 अहोरात्र लागले होते. मंडळी, विचार करा, ज्या आबाईसा या मातेने ज्या परमेश्वराची 14 वर्ष सेवादास्य केले आणि ते परमेश्वर आता निजधामाला गेले, तर त्या मातेवर किती संकट आले असेल, किती दुःख झाले असेल, तिच्या मनाला किती वेदना झाल्या असतील, त्याचा विचार आपण करू शकत नाही. जेव्हा श्री प्रभू बाबा निजधामाला गेले तेव्हा त्यांनी सर्व भक्तजनांना
श्री दत्तात्रय प्रभूंच्या हवाली केलेले होते. म्हणून भटूबास व सर्व भक्त मंडळी मग मातापूरला दर्शनासाठी निघाले. जेव्हा दिल्लीचा सुलतानाने महाराष्ट्रावर हल्ला चढवला होता तेव्हा भटूबासांनी आबाईसा या मातेला त्यांचा मुलगा वैजोबा याच्या गावी तिला राहण्यास सांगितलेले होते. भटूबास आबाईसाला वैजोबांच्या हवाली करून तेलंग देशाकडे निलंगा या ठिकाणी गेले होते. मग वैजोबांनी गाडी काढली. सोबत महेश्वर पंडित होते. वाटेने जाता जाता वैजोबांची गाडी मोडली. मग वैजोबा तेथेच राहिले व तेव्हाच मुघलांचे सैनिक आले. ते म्हणाले ही पुढच्यांची असेल, तर पुढचे म्हणाले ही पाठच्यांची असेल. तेव्हा आबाईसा वाचली. वाचण्याचे कारण म्हणजे या मातेच्या परमेश्वर स्मरणाला खंड नव्हता. ती अखंड नामस्मरण करत होती. तेव्हा त्या म्हणाल्या, सर्वज्ञांना माझा अभिमान आहे म्हणून मी वाचले. मंडळी, आबाईसा या मातेचे आपण आता कार्य पाहणार आहोत. मंडळी, या मातेचे कार्य म्हणजे या मातेमुळेच पंथाला पहिले आचार्य भेटले. या माता स्वतः भेटल्या. त्यांच्या निस्वार्थ सेवादास्यामुळे श्री प्रभुबाबांची सेवा झाली. या मातेमुळेच भटमार्ग पुढे जन्माला आला. या मातेने श्री प्रभुबाबांचे 14 वर्षापेक्षाही जास्त सेवादास्य केलेले आहे. या मातेच्या सेवादास्यामुळेच आज आपणाला परमार्गात जी मोठमोठी अधिकरणं आहेत त्यांचे सेवादास्य कसे करावे हे समजते. सर्वज्ञांचे व श्री प्रभुबाबांचे सन्निधान ते अनमोल आणि अशा या अनमोल महासागरात त्यांना 14 वर्षापेक्षाही जास्त काळ लाभला. रावळांची आई माता म्हटले तरी वावगे ठरणार नाही. अशा या थोर भाग्यवान पुण्यवान स्त्रीभक्त पंथाची मायमाऊली आबाईसा मातेला कोटी कोटी दंडवत प्रणाम. मंडळी, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. आपल्या अच्युत गोत्रीय परिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सदर सेवा ही सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या चरणी अर्पण. चूकभूल क्षमा असावी. तुम्हा सर्वांना पुन्हा राम फाजगेचा सादर दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम.